वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा उजळणी अभ्यास करत आहोत. जसं आपण आधी पण चर्चा केली की वेदांमध्ये जीवाला या संसारामध्ये जे दुःखाला सामोरं जावं लागतं, खास करून दुःखाचे 4 दुःखांना प्रमुख मानले, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. तर वेदांमध्ये जीवाला या संसारातून मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. निष्काम कर्मयोग, अष्टांग योग, भक्ती योग, ज्ञान योग. तर भगवद्गीता काय, जसं आपण आधी पण अभ्यास केलाय की भगवद्गीता वेदांचा सार आहे. आता भगवद्गीता वेदांचा सार आहे म्हटल्यावर वेदांचे सगळे विषय भगवद्गीतेमध्ये आहेत. फक्त स्वरूप काय, भाषा तत्वज्ञानाची आहे आणि सूत्र स्वरूपामध्ये आहे. विस्तार भगवद्गीतेमध्ये नाही केलाय कुठल्याही योगाचा, कारण तशी वेळ आणि परिस्थिती नव्हती. तर हे विविध जे मार्ग आहेत त्यांचे स्वतःचे प्रतिनिधित्व करणारे, प्रचार प्रसार करणारे भरपूर साधू संत होऊन गेले. जसे की अष्टांग योगाचे मुख्य साधू म्हणता येईल आपले हे पतंजली. तसे विविध मार्गाचे वेगवेगळे साधू संत होऊन गेले. त्यांनी खूप विपुल प्रमाणामध्ये त्या त्या योगाची माहिती त्या ग्रंथांमध्ये दिलेली आहे. अष्टांग योगाचे भरपूर ग्रंथ आहेत, ज्ञान योगाचे पण ग्रंथ आहेत. पण जर निष्पक्षपणे जर भगवद्गीतेचा आपण अभ्यास केला आणि सगळ्या अध्यायाचे सूत्र जर बघितले तर आपल्याला कळेल की कृष्णाच्या मनामध्ये कुठला योग आहे किंवा कृष्णाला कुठल्या योगावरती भर द्यायचा आहे. तर निष्पक्षपणे जर अभ्यास केला तर आपल्याला कळेल की भगवद्गीता भक्ती योगालाच शिकवते. प्रत्येक अध्यायामधून हा निष्कर्ष बाहेर येतो. किंवा जो शेवटचा श्लोक आहे, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर ह्या शेवटच्या शिकवणुकीमधून हे समजतं की कृष्णाचा उद्देश भक्तियोग सांगण्याचा आहे, परंतु भगवंतांनी वेदांच्या सर्व मार्गांचा इथे सारांश दिलाय. पण जे दुसऱ्या मार्गाचे जे साधक आहेत, ज्ञानयोगाचे म्हणा किंवा अष्टांग योगाचे किंवा कर्मयोगाचे, तर बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की भगवद्गीता कर्मयोग शिकवते. खास करून भारतामध्ये हा विचार खूप प्रचलित आहे. तर फक्त भगवद्गीतेबद्दलच नाही, वेदांबद्दल पण वेगवेगळ्या लोकांचे वेगळे मतं आहेत. की काही लोकांचं म्हणणं आहे की आयुष्याचं ध्येय हा कर्मयोग आहे. काहींचं म्हणणं आहे की अष्टांग योगाच्या साहाय्यानेच आपल्याला सर्व भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टीची प्राप्तता होऊ शकते. तर याच्यामध्ये कोणी चूक आहे किंवा बरोबर आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर त्या त्या व्यक्तीच्या अधिकारानुसार आणि श्रद्धेनुसार त्याला त्या मार्गाबद्दल त्याचं मन हे झालेलं असतं, म्हणजे प्रभावित झालेलं असतं. परंतु जर न्यूट्रली बघितलं आपण आणि चारही वैष्णव संप्रदायामध्ये मुख्य आचार्यांची जर शिकवणुकीचा अभ्यास केला तर भगवद्गीता भक्ती सांगते हे समजेल आपल्याला. कारण याच्या संदर्भात आचार्यांनी बरेचसे आर्ग्युमेंट दिलेत की जर भक्त आणि भगवान बोलत असतील तर कुठल्या मार्गाबद्दल बोलणार, साहजिक आहे भक्तीबद्दलच बोलतील. त्याच्यानंतर भगवद्गीतेतून जे महत्वाचे जर श्लोक घेतले आणि त्यांचा एकत्र अभ्यास केला तर कळेल की मुख्य उद्देश भक्तियोगच आहे. आणि तुकाराम महाराज किंवा आपल्या कंटेम्पररी भक्तांनी संतांनी पण भगवद्गीता कसं भक्तीचाच उद्देश काय म्हणता येईल शिकवणूक देते हे सांगितलेलं आहे. परंतु इथे काय भगवंतांनी अर्जुनाला केवळ निमित्त बनवलंय आणि अर्जुनाच्या माध्यमातून वेदांचा सारांश सर्वांसाठी सांगितलेला आहे. ही शिकवणूक अर्जुनासाठी नाहीये, कारण अर्जुन तर भगवंतांचा नित्य पारिषद आहे. तो नित्यमुक्त जीव आहे, त्याला सगळ्या गोष्टी ऑलरेडी माहिती आहेत. फक्त अर्जुनाच्या उद्देशाने आपल्यासाठी भगवंतांनी ही भगवद्गीता सांगितली आहे. तर या अर्जुनाला या परिस्थितीमध्ये टाकून तर हा सगळा सीन कसा क्रिएट केला जातो युद्धामध्ये की अर्जुनाला भगवंत संभ्रमात टाकतात. मग या संभ्रमापोटी अर्जुन काही कारण देतो युद्ध न करण्याचे
आणि या कारणाच्या उत्तरार्थ भगवंतांना गीता सांगायची किंवा वेगवेगळ्या मार्गांचा उपदेश करायचा आहे. तर अर्जुनाने जे दयेचं कारण सांगितलं की माझ्या नातलगांना मी कसं काय मारू, मला तर त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि दया आहे. मग या तसं बघायला गेलं तर जगामध्ये सगळ्यांचीच आपापल्या नातेवाईकांवरती प्रेम असतं किंवा दया असते. आई वडिलांचं मुलांवरती म्हणा किंवा आपापल्या नातेवाईकाबद्दल सगळ्यांचाच प्रेमभाव आहे. परंतु हा कोणी विचार करत नाही की हे नातं आमचं आत्म्याच्या स्तरावरती आहे की शरीराच्या स्तरावरती आहे. कारण जीवात्मा तर केवळ 50 किंवा 60 किंवा 70 वर्षाच्या काळासाठी आपण सगळे एकत्र आलोत. मित्र म्हणून किंवा आई वडील म्हणून किंवा पती पत्नी म्हणून किती मॅक्सिमम 70 किंवा 80 वर्ष. त्याच्यानंतर प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार वेगळ्या ठिकाणी जावंच लागेल. त्याच्यावरती कोणाचं बंधन नाही आहे. तर ही हा जो वरवरची अंडरस्टँडिंग आहे, वरवरचा जो आपला समज आहे, भगवंत पहिल्याच उद्देशामध्ये सखोल विचार करण्यासाठी आपल्याला प्रेरित करतात की शरीराच्या स्तरावरती विचार करू नका. आपली वास्तविक ओळख काय आहे, जी की अबाधित आहे आणि अनंत काळासाठी शाश्वत ओळख आहे, तो म्हणजे आपण आत्मा आहोत. तर आत्म्याच्या स्तरावरती विचार केला पाहिजे की आत्म्याचं कर्तव्य काय आहे, आत्म्याचा आणि भगवंतांचा संबंध काय आहे, आत्मा आनंदासाठी काय केलं पाहिजे. कारण आपल्या दिवसातल्या सगळ्याच घडामोडी शरीरासाठीच आहेत की शरीराची कशी निगा राखता येईल किंवा शरीरापासून कसा आनंद मिळवता येईल. खूप तुरळक अशी लोक आहेत किंवा खूपच कमी लोक आत्म्याबद्दल विचार करतात. परंतु भगवंत गीतेमध्ये पहिल्याच शिकवणुकीत आपलं लक्ष शरीरावरून आत्म्याकडे वेधतात आणि बऱ्याच विस्तारित स्वरूपामध्ये आत्म्याचं ज्ञान भगवंतांनी दिलंय. कारण सगळ्याच मार्गामध्ये मी शरीर नाही आत्मा आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग आणि भक्ती योग चारीमध्ये आपण आत्मा आहोत हे समजलं पाहिजे. तेव्हाच व्यक्ती समोर प्रगती करू शकतो. कारण जोपर्यंत व्यक्ती स्वतःला शरीर समजेल तोपर्यंत त्याच्या सगळ्या गोष्टी शरीराशीच निगडीत असतील. की शरीराला धष्टपुष्ट बनवणे किंवा शरीराशी संबंधित लोकांची काळजी घेणे किंवा शरीराशी संबंधित मान अपमान मान मिळवणे किंवा अपमान अवॉइड करणे, हे शरीराच्या स्तरावरतीच आपण गोष्टी करत राहतो. त्याच्यामुळे प्रत्येक मार्गामध्ये मी कोण आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून पहिल्यांदा भगवंतांनी आत्मज्ञान दिलं, त्याला सांख्ययोग किंवा ज्ञानयोग असं पण म्हणतात. नंतर जो अर्जुनाने दुसरा प्रश्न केला की भगवंता मला तर सगळीकडे दुःखच दिसतंय, याच्यातून मला काय आनंद मिळणार आहे आपल्या लोकांना मारून. तर कृष्ण या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सकाम कर्मयोगाची मदत घेतात म्हणण्यापेक्षा सकाम कर्मयोग आपल्याला स्पष्ट करतात. ऍक्च्युली सकाम कर्मयोगाच्या लेवलला कुणीच कार्य नाही करायला पाहिजे. परंतु जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला बोललो, अधिकांश लोकांना भौतिक इच्छा आहेत आणि आपण लोकांना डायरेक्टली असं म्हणू शकत नाही की तुम्ही भौतिक इच्छा सोडून द्या. कारण हे खूप कठीण होईल. तुम्हाला मी त्या कोलकाता मधल्या एका वकिलाचं उदाहरण दिलं होतं की गांधीजीच्या प्रभावाखाली त्यांनी अचानक आपली वकिली सोडून दिली आणि मग त्यांची इन्कम खूपच कमी झाली. तर त्यांना या नवीन गरिबीला ऍडजस्ट करायला खूप अवघड गेलं आणि खूप कमी महिन्यामध्येच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तसं समाजामध्ये लोकांना अचानक जर आपण म्हटलं की तुम्ही इंद्रिय तृप्ती थांबवा तर कुणालाच जमणार नाही. तर त्याच्यामुळे भगवंतांनी काय केलं, ठीक आहे तुम्हाला इंद्रिय तृप्ती करायची तर शास्त्र पद्धतीने करा, म्हणजे जेणेकरून आध्यात्मिक प्रगती पण होईल आणि तुमची जी इच्छा आहे ती पण पूर्ण होईल. सकाम कर्माच्या साहाय्याने अर्जुनाला भगवंतांनी सांगितले की अर्जुन तू जर जिंकलास तर तुला ही पृथ्वी मिळेल आणि मग पृथ्वीचा राज्याचा उपभोग घेऊन तू सुखी होशील. किंवा जर तुला असं वाटतं की मी कसा काय जिंकणार, भीष्म तर जवळपास अमर आहे, द्रोणाचार्य पण इतकी शक्तिशाली आहेत, यांना तर कोणीच हरवू शकणार नाही. ठीक आहे, मग काय होईल, तुझा मृत्यू होईल आणि जरी मृत्यू झाला तरी तुला स्वर्ग मिळेल. कारण हे शास्त्राचं विधान आहे की जर क्षत्रिय युद्धामध्ये मृत्युमुखी पडला तर त्याला स्वर्ग प्राप्ती होते. तर म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये अर्जुन तुझा फायदाच आहे, नुकसान काही नाही आहे. तर हे सकाम कर्माच्या स्तरावरती भगवंतांनी सांगितलं. परंतु सकाम कर्मामध्ये काय आहे, व्यक्ती जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त नाही होऊ शकत. कारण तो पाप आणि पुण्य दोन्हीच्या अर्जनामध्येच व्यस्त असतो. मग भगवंत तिसऱ्या प्रश्नाचा सहारा घेऊन
आपली चेतना आणखीन उच्चतर करण्यासाठी दुसऱ्या 2 योगाचं स्पष्टीकरण द्यायला सुरुवात करतात. कारण अर्जुनाची तिसरी भीती काय होती, की मित्रद्रोहीचे पातकाम, की आपल्याच नातलगांना, गुरूंना, आजोबांना जर आपण मारलं तर हे पाप होणार आहे. आणि हे पापकर्म कसे टाळणार? तर भगवान तिथं अर्जुनाला सांगतात, की अर्जुन, कार्य करण्याची अशी पण पद्धत आहे, की जिथे व्यक्ती केवळ पापच नाही तर पुण्यापासून पण वाचू शकतो. जर तुम्ही बाहेर जगामध्ये विचारलं तर 99% लोक उत्तर हेच देतील, की आपण पुण्य केलं पाहिजे आणि पाप टाळलं पाहिजे. कारण की पाप आणि पुण्याच्या पलीकडे काही आहे असा जनमानसामध्ये अर्थ लोकांना माहितीच नाहीये. कारण भारतामध्ये काय सगळ्या मार्गांची खिचडी आहे. अद्वैतवादाची पण आहे, सकाम कर्माची पण आहे, निष्काम कर्माची आहे, कर्मयोग आहे. तर एकच धागा पकडून ती विचारधारा माहीत असणारी खूप कमी लोक आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक काय म्हणतात, की पुण्य कमाव, की उन्हाळ्यामध्ये लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे किंवा पशूंना चारा दिला पाहिजे. पुण्य अर्जन करणं हे याला खूप चांगलं मानले आणि एका दृष्टीने चांगली गोष्ट आहे. परंतु याच्या परे काही आहे हे खूप साऱ्या लोकांना माहितीच नाही. जेव्हा आपण भगवद्गीतेचा अभ्यास करू किंवा शास्त्रांचा अभ्यास करू, तेव्हा समजतं की अरे या दोन्हीच्या पण पलीकडे काहीतरी आहे. मग भगवंत अर्जुनाला सांगतात, की अशा पद्धतीने कार्य करण्याला अर्जुन बुद्धियोग म्हणतात. की या बुद्धियोगामध्ये काय होतं, की व्यक्ती दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियापासून स्वतःचा बचाव करू शकतो. मग या बुद्धियोगाला संदर्भानुसार 2 योग म्हटले जाते. बुद्धियोग असा कुठला योग नाही आहे. हा बुद्धियोग शब्द कधी भक्तियोगासाठी आणि कधी निष्काम कर्मयोग या दोन्ही योगासाठी वापरला जातो. तर त्या बोलणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ काय आहे त्या संदर्भानुसार या शब्दाचा अर्थ बदलतो. जसं मी तुम्हाला सैंधवचं उदाहरण दिलं होतं. तर सुरुवातीला भगवंत भक्ती योगाबद्दल सांगतात. कारण की मी तुम्हाला आधी एकदा सांगितलं होतं, दुसऱ्या अध्यायाचं एक दुसरं नाव आहे, की भगवद्गीतेचा सारांश. जे पूर्ण भगवद्गीतेमध्ये आहे ते खूप सारांश रूपाने दुसऱ्या अध्यायामध्ये पण आहे. त्याच्यामुळे भक्तियोग पण दुसऱ्या अध्यायात आहे. तर तिथे भक्तियोगाचं विस्तारित वर्णन करताना कृष्णाने सांगितले, की भक्तियोगाच्या कार्याचं वैशिष्ट्य काय आहे, की जी काही प्रगती केली असेल व्यक्तीने 1% 2% तर ती प्रगती त्याची शाश्वत काळासाठी राहते. मृत्यू सुद्धा भक्तीची प्रगती व्यक्तीपासून हिरावून घेऊ नाही शकत, जे की भौतिक कार्यासाठी शक्य नाही आहे. नंतर परंतु भक्तीमध्ये एकनिष्ठ राहणं शक्य आहे, कारण मार्ग पण एकच आहे आणि ध्येय पण एकच आहे. पण इतर ठिकाणी दृढ निश्चयी बुद्धी किंवा एकाग्र बुद्धी करणं कठीण आहे, कारण इच्छा खूप जास्त असतात, जसं की सकाम कर्मयोगामध्ये, आणि मार्ग पण नेहमी नेहमी बदलावे लागतात, जसं की ज्ञानयोगामध्ये. सुरुवातीला निष्काम कर्मयोग करणार, मग हृदय शुद्ध झाल्यावर ज्ञानयोग करणार, मग ज्ञानयोगाचा त्याग करून भक्तीच्या साहाय्याने मोक्ष मिळवणार. पण भक्तीमध्ये असं नाहीये. मार्ग आणि इच्छा एकच आहे, ती म्हणजे भगवंतांची सेवा. त्याच्यामुळे भक्तीमध्ये व्यवसायात्मिका बुद्धी किंवा एकनिष्ठ बुद्धी करणे सोपं आहे. मग याच्या विरुद्ध इतर लोकांचं भगवंत वर्णन करतात, की भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम. ज्या लोकांना भौतिक इच्छांची भोग भोगण्याची खूप इच्छा आहे, म्हणजे आपल्या इंद्रियांकडून काही गोष्टी बघणे, काही गोष्टींचं आस्वादन करणे, काही आवाज ऐकणे, हे भौतिक स्तरावरची इंद्रिय तृप्ती करण्याची ज्यांना खूपच इच्छा आहे, अशा लोकांना भक्तीमध्ये एकनिष्ठ होणं खूप कठीण आहे. कारण मनाला एवढे शाखा असतात आणि मन सगळीकडे ओढतं. म्हणून एकाग्र किंवा भक्तीमध्ये खूप काळासाठी एकनिष्ठ राहणं लोकांना कठीण होतं. मग असं हे भक्तियोगाचं थोडंसं वर्णन करून झाल्यावरती मग आपण बघितले, की भगवंतांनी बुद्धियोगाचा जो दुसरा अर्थ आहे, ज्याला निष्काम कर्मयोग म्हणतात, निष्काम कर्मयोगाचं वर्णन करायला सुरुवात केली. आणि निष्काम कर्मयोगाबद्दलचा खूप जो प्रसिद्ध श्लोक आहे भारतामध्ये, खूप लोकांना हा श्लोक माहिती आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तर या श्लोकामध्ये निष्काम कर्मयोगाचं सूत्र रूपामध्ये वर्णन आहे, की निष्काम कर्मयोग काय आहे असं जर कोणी विचारलं तर दुसऱ्या अध्यायाचा श्लोक नंबर 47 आपण सांगू शकतो, की हा श्लोक निष्काम कर्मयोगाचं स्पष्टीकरण देतो. निष्काम कर्मयोग काय आहे 2 वाक्यामध्ये, की तुमच्यासाठी जे विहित कर्म आहे वर्ण आणि आश्रमानुसार ते करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, परंतु त्याच्यापासून जे काही बरं किंवा वाईट फळ मिळेल त्या फळाची इच्छा पण नाही केली पाहिजे आणि
त्यांच्या प्राप्तीसाठी अपेक्षा पण नाही केली पाहिजे. जर अशा पद्धतीने जर कार्य केलं पाहिजे, जर केलं तर या योगाला निष्काम कर्मयोग म्हणतात. परंतु व्यक्तीला असं वाटेल की जर मला तिथून काही मिळवायचं नाही तर मी का कार्य करू? मग कृष्ण तिथे सांगतात की परंतु कार्य न करण्याचा विचार करणं पण चुकीचं आहे. कारण आपलं विहित कर्म न करणे हे पापकर्म मानलं जातं. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. जर आपण रस्त्यामध्ये बघतोय की कोणी दुसऱ्या व्यक्तीवरती अन्याय करतोय किंवा त्याला मारतोय आणि आपण केवळ तिथे उभे राहून बघतो आणि काही करत नाही, तर त्या गुन्ह्यामध्ये आपण पण भागीदार आहोत. कारण आपल्याकडे क्षमता आहे ते थांबवण्याची. तसंच आपल्याकडून हे मला काही मिळत नाही म्हणून काहीच काम करायचं नाही, हे याला अधर्म मानलं जातं किंवा पापकर्म मानलं जातं. तर या श्लोक नंबर 47 मध्ये निष्काम कर्मयोगाचं संक्षिप्त स्पष्टीकरण भगवंतांनी दिलं. मग याच निष्काम कर्मयोगाचं आणखीन माहिती देताना कृष्ण सांगतात की कसं कार्य केलं पाहिजे, की लाभ होईल किंवा नुकसान होईल, सन्मान मिळेल किंवा अपमान होईल, यश येईल किंवा अपयश येईल, या गोष्टींचा विचार नाही केला पाहिजे निष्काम कर्मयोगामध्ये. केवळ कर्तव्य बुद्धी, की हे माझं कर्तव्य आहे आणि हे मी केलं पाहिजे, हा त्या व्यक्तीचा एक सेंटर लाईन किंवा मुख्य विचार असतो. मग अशा पद्धतीने विचार करायचा. आणि 49 श्लोक मध्ये भगवंत सांगतात की अर्जुन, तू सकाम कर्माचा त्याग कर आणि निष्काम भावनेने निष्काम कर्मयोगाने कार्य कर. परंतु अर्जुनाचा इथे थोडासा संभ्रम होतो. अर्जुनाला वाटतं की भगवंत म्हणतात की अरे हे युद्ध सोडून दे, युद्धामध्ये हिंसा होती आणि तू बुद्धियोग म्हणजे संन्यास घे. म्हणून अर्जुन 3ऱ्या अध्यायामध्ये प्रश्न विचारेल. तर आपण मागच्या वेळेस श्लोक नंबर 50 पर्यंत चर्चा केली होती. कोणाचा काही प्रश्न आहे आधीच्या चर्चेवरती? सकाम निष्काम? ठीक आहे, तुमची जर काही प्रश्न असेल तर आपण श्लोक नंबर 51 पासून सुरुवात करूया. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ति अनामयम. आता या श्लोकामध्ये निष्काम कर्मयोगाचा व्यक्तीला फायदा काय होतो? कारण आपण सगळ्यांना माहिती, जगामध्ये कोणी पण बिना फायद्याचं कुठलंच गोष्ट कोणाला करावीशी वाटत नाही. म्हणजे निष्काम, कारण सकामकर्मी व्यक्तीला तर इथे इंद्रिय तृप्ती मिळते, संपत्ती, संतती, मान सन्मान आणि स्वर्ग प्राप्ती पण होते. पण निष्काम कर्म व्यक्ती तर या गोष्टींचा त्याग करतोय, मग त्याला काय मिळणार? तर हा 51 नंबरचा श्लोक सांगतो की अशा व्यक्तीला काय मिळणार. तर पहिला फायदा आहे की हा व्यक्ती जन्मबंध विनिर्मुक्ता. जन्मबंध म्हणजे जन्म आणि मृत्यूचं जे चक्र आहे, की जन्म घ्यायचा कुठल्या तरी योनीमध्ये आणि परत मृत्यूमुखी पडायचं, जसं की आपण 84 लक्ष योनी म्हणतो. तर हे जे चक्र आहे, या चक्रातून मुक्त होण्यासाठी व्यक्तीला हा निष्काम कर्मयोग मदत करतो. आणि मग या व्यक्तीला मिळतं काय? पदम गच्छन्ति अनामयम. आता हे पदम या शब्दाचा जो अर्थ आहे, एक मिनिट, परम पदम तत् असा भागवतामध्ये पण श्लोक येतो. समाश्रिता ये पदपल्लवम महत्पदम पुण्येशो मुरारे भवांबुधिर्वत्स पदम परम पदम 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 यत विपदाम्न तेषाम. तर पदम हा शब्द म्हणजे काय सांगतो की अशा व्यक्तीला ज्या ठिकाणी दुःख नाही अशा ठिकाणाची प्राप्ती होते. कारण अनामयम असं म्हटलंय. अमय म्हणजे दुःख आणि अनामय म्हणजे जिथे दुःख नाही. तर दुःख नसलेलं ठिकाण कुठलं आहे? एक तर भगवंतांचं धाम, वैकुंठ धाम किंवा गोलोक धाम. भगवंतांच्या ज्या ज्या अवताराची व्यक्ती उपासना करेल त्याला त्या अवताराची, त्या धामाची प्राप्ती होते. समजा कोणी भगवंत रामाचे भक्त असतील तर भगवंतांच्या साकेत धामाची प्राप्ती करतात. जर कोणी भगवंतांच्या पद्मनाभ किंवा अनिरुद्ध ज्या ज्या अवतारांचे भक्त असतील त्या त्या ठिकाणी त्या धामामध्ये त्या जीवाला भगवंतांची सेवा मिळते. जसे की नारायणाचे उपासक आहेत त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते, कृष्णाचे जे उपासक आहेत त्यांना गोलोक धामाची प्राप्ती होते. तर हे ठिकाण काय आहेत? अनामयम आहेत. अनामयम म्हणजे दुःखापासून मुक्त. कारण माणसाच्या सगळ्या कार्याचं केंद्रबिंदू काय आहे? की व्यक्तीला सुख मिळवायचे आणि दुःखापासून दूर जायचे. परंतु हे शाश्वत सुख भौतिक जगामध्ये शक्य नाही आहे.
हे समजायला पण बरेच जन्म जातात. तर या श्लोकामध्ये या व्यक्तीला फायदा काय हे सांगितलंय. कर्मजं बुद्धियुक्ताहि अशा पद्धतीने कर्म केल्यावर फलम त्यक्त्वा मनीषिणा, फलाची त्याग केल्यावर, फळाचा त्याग कुठे करतो तर निष्काम कर्म योगामध्ये, मग हा व्यक्ती जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो आणि पदम गच्छन्ति अनामयम, जिथे दुःख नाही अशा स्थानाची प्राप्ती करतो. तर दुःखरहित ठिकाण म्हणजे भगवत धाम आणि ज्ञानीसाठी ब्रह्मन. कारण की हे जे ज्ञानयोगाचे उपासक आहेत किंवा अष्टांग योग किंवा निष्काम कर्माचे आहेत, यांना भगवंतांच्या ब्रह्मज्योतीचं आकर्षण असतं किंवा ब्रह्मज्योतीची त्यांना प्राप्ती करायची असते. त्यांच्या आयुष्याचा उद्देश ते असतं. तर हे लोकांसाठी हे पदम म्हणजे भगवंतांची ब्रह्मज्योती आहे आणि ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांच्या शरीराचा प्रकाश आहे. तर इथे हे लोक जातात किंवा याला आपण सायुज्य मुक्ती पण म्हणू शकतो. तर प्रभुपादांनी तात्पर्यात काय सांगितलंय, तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात श्लोक नंबर 51 मध्ये, जो प्रभुपादांनी 51च्या तात्पर्यामध्ये जो श्रीमद भागवतमचा जो श्लोक संदर्भ दिलाय 14व्या अध्यायाचा, तो श्लोक पदम या शब्दाचा अर्थ सांगतो. पदम म्हणजे काय, आपण चर्चा केली की पदम म्हणजे भगवंतांचं धाम किंवा ब्रह्मज्योती. तर हे पदमचं स्पष्टीकरण करण्यासाठी हा श्लोक प्रभुपादांनी सांगितलाय. अज्ञानवश मनुष्य जाणत नाही की भौतिक जग हे पदोपदी संकटाने भरलेलं आहे व अत्यंत क्लेशदायक आहे. लोक म्हणतात ना की काय एक काहीतरी खूप प्रसिद्ध गाणं आहे, दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही, अशा या थीमवर आधारित बरेच गाणी आहेत. परंतु शास्त्र इथे कायम स्वरूपासाठी निवास करण्यासाठी कधी सांगत नाही. कारण की आपण आधी पण अभ्यास केलाय, दुःखालयम अशाश्वतम, कृष्णाने या मर्त्य लोकांचं स्पष्टीकरण कसं दिलंय की दुःखाने भरलेलं आहे आणि गोष्टी अशाश्वत आहेत. जरी समजा तुम्ही दुःखी नसाल तरी तुम्ही शाश्वत इथे राहू नाही शकत, प्रत्येकाला ही जागा सोडावीच लागणार आहे. तर हे समजायला पण बरेच ठिकाण लागतो. तर यामुळे स्वभावतः तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ व मृत्यू यांच्या इतकिंचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र बनतो. तर जसे की बऱ्याचशा कीर्तनामध्ये किंवा भागवत सप्त्यामध्ये वैकुंठाचा अर्थ सांगितला जातो की जिथे कुंठा नाही, कुंठा म्हणजे त्रास नाही असं ठिकाण. तर याला तिथे पदम हा शब्द वापरलाय. तर वैकुंठाची प्राप्ती कोण करणार, जो भक्ती मार्गामध्ये आहे. आणि हे जे ज्ञानयोगी किंवा अष्टांग निष्काम कर्मयोगी आहेत ते दिव्य ज्योतीची प्राप्ती करतील. नंतर प्रभुपादांनी तात्पर्यात काय सांगितलं, जो चुकीने जाणतो की आत्म्याचे आणि भगवंतांचे स्वरूप हे एकाच स्तरावरचे आहे तो अंधकारातच आहे असे जाणावे आणि यामुळेच तो भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊ शकत नाही. त्याची आपण विस्तारित चर्चा केली हे मायावादाची, की भगवंत आणि आत्मा एकच आहे असे मानणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल प्रभुपाद सांगतात की या लोकांना कशी काय भगवंतांची धामाची प्राप्ती होईल, कारण ते स्वतःलाच भगवंत समजतात. मी आणि जर भगवंत एक आहे तर मग मी भगवंतांची भक्ती कशी करणार. तर ह्या अशा बेसिक चुका मायावादामध्ये होतात. मग अशा व्यक्तीला भगवंतांची प्राप्ती होणं शक्य नाही आणि स्वतःला भगवंत समजणे म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा वाढवणे. कारण तुम्ही भगवंताला कधी भगवंत नाही व्हावं लागलं, ते जन्मापासून भगवंतच होते. म्हणून अर्जुन विहित कर्म करणे हेच तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे. तर या श्लोकाने भगवंतांनी हे केलं, निष्काम कर्मयोगाचा पण निष्कर्ष सांगितला. की इथे काय बघितलं आपण की निष्काम कर्मयोग किंवा भक्तियोगाच्या साहाय्याने जर व्यक्ती कार्य करेल तर त्याला काय मिळणार, जन्म मृत्यूच्या चक्रातून तो मुक्त होईल आणि ज्या ठिकाणी दुःख नाही अशा ठिकाणाची तो प्राप्ती करेल. तर मार्गानुसार एक तर भगवंतांचं धाम किंवा ब्रह्मज्योती. हा झाला श्लोक नंबर 51. 52 मध्ये कृष्ण काय सांगतात, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य. तर बघा वेदांमध्ये जसं आपण आधी पण चर्चा केली आहे, अधिकाधिक प्रमाणामध्ये कर्मकांडाचं वर्णन खूप जास्त आहे आणि याचं कारण काय की लोकांना म्हणजे सगळ्यांनाच इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आहेत, म्हणून सर्वांना प्रगतीचा संधी मिळावी म्हणून वेदांनी
कर्मकांडाचं पण प्रावधान केलंय. या साह्याने तुम्ही सुखी भौतिक जीवन जगा आणि हळूहळू आध्यात्मिक प्रगती करा. पण याला आणि बराच काळ लागतो प्रगती करण्यासाठी. तर परंतु भगवंत या श्लोकामध्ये अर्जुनाला काय सांगतात, यदा ते मोह कलिलम, वेदांमधल्या ह्या कर्मकांडाचा जो विभाग आहे तो कसा जो मोहमयी आहे किंवा घनदाट असे अरण्यासारखा आहे. एकदा बऱ्याचदा समजा आपण जे मोठे मोठे जंगल असतात जसे की अमेझॉन वगैरे, तिथे जर व्यक्ती आतमध्ये गेला तर त्याला बाहेर नाही येता येत कारण मार्ग नाही सापडत. तसाच व्यक्ती या वेदांमधल्या भौतिक इंद्रिय तृप्ती करण्यासाठी जे मार्ग दिले यांनी जर प्रभावित झाला, याच्या बाहेर काही आहे या विचारापर्यंत येणं खूप कठीण होतं. कारण की व्यक्ती अशा पद्धतीने इंद्रिय तृप्ती करणे हेच आयुष्याचं मुख्य ध्येय समजतो. म्हणून इथे कृष्ण अर्जुनाला काय उपदेश देतात की अर्जुन ही जी मोहमयी शब्द आहेत वेदांचे कर्मकांडाबद्दलचे आणि भौतिक इंद्रिय तृप्तीचे, त्याच्यामधून तू बाहेर ये आणि जेव्हा तू तुझी बुद्धी या मोहमयी शब्दातून बाहेर आणशील आणि मग तू निष्काम कर्मयोग किंवा ज्ञान किंवा भक्तीमध्ये येशील, तर तुला मग अशा या इंद्रिय तृप्तीसाठी मदत करणाऱ्या या कर्मकांडाचा किंवा या विधानाचा तुझ्यावरती काही परिणाम होणार नाही. समजा एकदा व्यक्ती जंगलातून बाहेर आल्यावरती मग त्याला त्या जंगलामध्ये असणाऱ्या गोष्टीचा काही प्रभाव होत नाही. जोपर्यंत आपण इंद्रिय तृप्तीमध्येच मग्न राहू, मग ती इंद्रिय तृप्ती भौतिक पद्धतीने असो किंवा वैदिक पद्धतीने असो. जसे की प्रभुपाद म्हणायचे की मोठ्या रॉयल हायवे वरती पण ऍक्सिडेंट होतात. हायवे वरती ऍक्सिडेंट होणं म्हणजे काय, जरी आपण शास्त्रोक्त पद्धतीने जरी इंद्रिय तृप्ती केली तरी काय होते, ती इंद्रिय तृप्तीचे संस्कार अंतःकरणावरती राहतात आणि नेहमी नेहमी त्याच इच्छा व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतात. मग याच्या पलीकडे पण काही आहे हा विचार करणं खूप कठीण होतं. म्हणून या श्लोकाचा जर मुख्य अर्थ म्हटला आपण 52 नंबरच्या, तर याचा अर्थ काय आहे की वेदांच्या साह्याने जे इंद्रिय तृप्ती करण्यासाठी जे सांगितलंय, जिथे वर्णन केलंय त्याच्यापेक्षा थोड्या वरच्या चेतनेवरती ये आणि निष्काम कर्मयोग किंवा बुद्धियोगामध्ये अर्जुन तो स्थिर हो. हा या श्लोकाचा मुख्य अर्थ आहे. भक्ताला कर्मकांडी गोष्टी किंवा वर्णाश्रमाचे कार्य करण्याची गरज नाही, कारण सर्वाचे मूळ कृष्णाची सेवा त्याने स्वीकारली आहे. तर कृष्ण म्हणजे कृष्ण आणि कृष्णाचे अवतार नरसिंह, वामन, राम हे सगळे विष्णू तत्वांचे कुठलाही अवतार. तर आपण आधी पण एका श्लोकाची चर्चा केली, यथा तरुर मूल निषेचनेन तृप्यन्ति तत्स्कंद भुजोपशाखा प्राणोपहारा सेथेंद्रियानां तथैव सर्वा अर्हणम अच्युतेज्या. की इथे 2 उपमा वापरल्या त्या श्लोकामध्ये. तिसऱ्या स्कंदातला हा श्लोक आहे की जर तुम्ही झाडाच्या मुळाला पाणी घालत असाल तर तुम्हाला झाडाच्या फांद्यांना, पानांना आणि फळांना, फुलांना वेगळं पाणी देण्याची गरज नाही. मुळाचं पाणी आपोआपच झाडाच्या सगळ्या भागामध्ये जाईल. तर याचाच अर्थ काय, जेव्हा आपण विष्णू तत्वांची उपासना करतो तेव्हा या कर्मकांडामध्ये वेगळ्या गोष्टींची उपासना करण्याची गरज नाहीये, कारण आपण मुळावरतीच पाणी देतोय. मग समजा या उपमेला जर कोणी आव्हान दिलं की पण आपण पानावरती पाणी टाकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पानं स्वच्छ होतील. तर या श्लोकामध्ये दुसरी एक उपमा दिली शुकदेव गोस्वामींनी, की शुकदेव गोस्वामी म्हणतात की जरी हात आणि पाय कष्ट करत असले किंवा डोळे पण काम करत असले तरी आहार हा पोटालाच दिला जातो. पोटाला जर आहार दिल्याने डोळ्यांना, हातांना, पायांना आपोआपच शक्ती मिळते. परंतु याच्या विरुद्ध जर आपण असा प्रयत्न केला की अरे हा पोटाने काहीच मेहनत केली नाही, सगळे डोळ्यांनी मेहनत केली, समजा एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तो म्हणेल की मी डोळ्यामध्ये अन्न देतो, तर डोळ्यामध्ये अन्न दिलं तर डोळे आंधळे होतील आणि त्याला पोषण पण मिळणार नाही. तर हा सांगण्याचा उद्देश काय आहे की वेदांचा सार काय आहे की भगवंतांची भक्ती. जर त्या तुम्ही केंद्रबिंदूला आले तर इतर झाडा फुला फळांच्या मागे लागण्याची गरज नाही. वेदांचा मुख्य उद्देश कृष्ण आहे हे जर नाही कळले तर इतर प्रकारच्या पूजा आणि कार्य हे वेळेचा अपव्यय आहे. जसं आपण हे 2 उदाहरणं बघितली याच्यानुसार. किती जरी वर्षे झाडाच्या पानाला पाणी देत बसलं तर त्या झाडाची वाढ नाही होणार, कारण मूळ काय आपल्याला समजलं पाहिजे. आणि वेदांचा मूळ कृष्ण आहे हे तर इतर शास्त्रामध्ये पण दिलंय, पण आपण भगवद्गीतेच्या एका श्लोकाचा बऱ्याचदा विचार केलाय, 15.15 वेदेश सर्वेरहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहम. तर इतर ठिकाणी पण कृष्ण सांगतात की उपद्रष्टा, हनुमंता, भरता, भोक्ता, महेश्वर,
परमात्मा इति चापि युक्तो देहेस्मिन् पुरुष पर, की तो पुरुष मीच आहे, मीच परमात्मा आहे. तर सर्वांचं केंद्रबिंदू कृष्ण आहे. जसे की आपण म्हटलं एक ब्रह्मसंहितेमध्ये पण श्लोक येतो, यच्चक्षुरेश राजा सकल ग्रहाणाम. त्या श्लोकामध्ये सूर्य आणि चंद्रांना भगवंतांचे नेत्र म्हटलंय. किंवा तुम्ही जर श्रीमद भागवतांचा अभ्यास केला तर तिथे आपल्याला बऱ्याच लीलामध्ये असं आढळतं की सगळे जे देवता आहेत ते भगवंतांना तिथे शरणागत होतात. जसं की गोवर्धन लीलेमध्ये देवतांचा राजा इंद्र आहे. तो स्वतःची चूक स्वीकारतो की कृष्णमय मला कळालं नाही की तुम्हीच मूळ आहात म्हणून. किंवा ब्रह्मविमोहन लीलेमध्ये जेव्हा ब्रह्माजी कृष्णाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात, बघा किती चमत्कारी गोष्ट आहे. कृष्णाला बोलवण्यासाठी ब्रह्माजीच पृथ्वी जेव्हा गायीचं रूप घेऊन गेली होती तेव्हा दोघांनीच भगवंतांना प्रार्थना केली होती की तुम्ही अवतार घ्या म्हणून. आणि जेव्हा ते भगवंत आले तर ब्रह्माजी भगवंतांना ओळखू नाही शकले. त्याचा अर्थ काय आहे की ब्रह्माजी सारख्या एवढ्या मोठ्या स्तरावरती जाऊन पण भगवंतांना समजणं खूप कठीण आहे. कारण झालं काय की आघासुराचा भगवंतांनी वध केला होता आणि आघासुर हा खूपच शक्तिशाली राक्षस होता. तर आघासुराचा वध केला हे जेव्हा सर्व देवतांना कळतं तेव्हा ब्रह्माजींना पण कळतं. पण ब्रह्माजींना थोडीशी शंका होती की अरे छोटासा मुलगा कसा काय ईश्वर असेल. आणि जेव्हा ब्रह्माजी बघायला जातात की हा परमेश्वर काय करत आहे, तर तेव्हा कृष्ण गोपबाळांसोबत काय करत होते की सगळ्या गोपबाळांनी आपापल्या घरून डब्बे आणले होते. तर कृष्ण आणि सगळ्यांचा उद्देश काय असायचा की भगवंतांनी माझ्या घरचा डबा खावा. तर सगळेजण कृष्णाला आपापल्या घरचे पदार्थ देत होते. तर एका गोपाने काय केलं की तोंडामध्ये छास घेतली आणि कृष्णाने ती छास पिण्यासाठी काय केले की त्याच्या गालावरती थोडा मारलं आणि त्याच्या तोंडातून जी छास बाहेर आली ती कृष्णाने पिली. तर हे सगळं बघून ब्रह्माजी खूपच भ्रमित झाले. ब्रह्माजी म्हणले परमेश्वर असा कसा काय असेल? आपण भगवंतांची उपासना करण्यासाठी किती नियम असतात की अंघोळ करून जावं लागतं, नवीन कपडे घालावे लागतात, कोणी त्या अन्नपदार्थांना नाही बघितलं पाहिजे, त्याला झाकून भोगाला घेऊन जातात. एवढे नियम आहेत आणि तिथं हा दुसऱ्याच्या तोंडामधलं उष्ट्या गोष्टी खातोय, तर हा ईश्वर कसा काय असेल? तर असा ब्रह्माजींना जेव्हा भ्रम होतो तेव्हा ब्रह्माजी भगवंतांच्या सगळ्या गोपगणांचं अपहरण करतात. आणि अपहरण केल्यावरती मग ब्रह्माजींना वाटतं की कृष्ण काय करतो मी बघायला जाईल. जसं मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवला. काही वेळाने जेव्हा ब्रह्माजी येऊन बघतात आणि वेळेचा फरक असल्यामुळे, कारण ब्रह्माजींच्या तिकडचं एक क्षण म्हणजे आपलं एक वर्ष, तर ब्रह्माजी खूप कमी वेळेत परत आले. तर ते बघतात की सगळे काही जशास तसं चालू आहे. आणि या वर्षाची लीला खूप मोठी आहे, आपल्याकडे वेळ नाहीये. तर पूर्ण वृंदावनामध्ये हे वर्ष खूप आनंदाचं होतं. कारण प्रत्येकाला कृष्णाचा पर्सनल सहवास मिळाला. कारण तेव्हा भगवंतांनी काय केलं की सगळ्या वासरामध्ये स्वतःचं रूप विभाजित केलं आणि सगळ्या गोपबाळांमध्ये स्वतःचं रूप विभाजित केलं. तर वृंदावनामधल्या सगळ्या गोपींची मनोमन इच्छा होती की केवळ यशोदेलाच कृष्णाला दूध पाजण्याची संधी मिळते, आम्हाला पण ही संधी मिळावी. आणि सगळ्या गायींची पण इच्छा होती की आम्हाला पण कृष्णाला दूध पाजण्यासाठी किंवा त्याचा सहवास, निकटचा सहवास मिळावा किंवा आम्हाला पण हे मातृत्व अनुभव करायला मिळावं, अशी वृंदावनामध्ये सगळ्यांचीच इच्छा होती. तर या लीलेच्या साह्याने भगवंतांनी सगळ्यांची इच्छा पूर्ण केली. तर या लीलेमध्ये असं म्हटलं जातं की बलरामजींना पण भगवंतांनी मोहित केलं होतं. की बलरामजी पण विचार करायचे की वृंदावनामध्ये काहीतरी विचित्रच घडते. आधी काय व्हायचं की सगळ्यांचं प्रेमाचं केंद्रबिंदू कृष्ण असायचा. गायींचा, सगळ्या गोपींचा, वरिष्ठ गोपांचा, गोपबाळांचा, सगळ्यांचा केंद्रबिंदू कृष्ण होता. परंतु एका वर्षात काय व्हायला लागलं की प्रत्येक जण आपल्या मुलावर खूप प्रेम करायला लागले. सगळे जे गोप आहेत, गोपी आहेत, प्रत्येक आपापल्या मुलाप्रती त्यांचं जे आधीचं प्रेम होतं ते अनंत पटीने वाढलं आणि गायी पण वासरांवरती खूप प्रेम करायला लागल्या. तर बलरामजींना पण थोडासा संभ्रम झाला की असं कसं काय होतं? कृष्णावरचं प्रेम यांचं दुसरीकडे कसं काय स्थानांतरित झालं? तेव्हा मग भगवंत ब्रह्माजींना सांगतात की ऍक्च्युली मुख्य लीला काय घडत आहे. मग जेव्हा ब्रह्माजी येतात तेव्हा भगवंत दाखवतात की ही सगळी गोपबाळ जी आहेत ही साधारण नसून माझे विष्णूचे विस्तारित रूप आहे.
हे सगळे विष्णू आहेत आणि सगळे विष्णू मग भगवंतांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. तर तिथे भगवंतांना कळतं की ब्रह्माजींना कळतं की कृष्णच परमेश्वर किंवा परम नियंता आहे. तर हे समजण्यासाठी पण खूप जन्म लागतात. जसं की गीतेमध्ये एक श्लोक येतो, बहुनाम जन्मनाम अन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. 7.19 नंबरचा श्लोक आहे की खूप जन्मानंतर तपस्या केल्यावरती व्यक्तीला समजतं की कृष्ण मुख्य आहे किंवा राम मुख्य आहे किंवा विष्णू तत्व मुख्य आहेत. या निष्कर्षापर्यंत येण्यासाठीच अनेक जन्म निघून जातात. परंतु प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रभुपादांनी हेच दिले. परंतु तुम्ही वेदांचा जर स्वतंत्रपणे अभ्यास केला तर खूप संभ्रम निर्माण होतो की अरे मुख्य कोण आहे, कारण सगळ्या पुराणामध्ये सगळ्यांनाच मुख्य मानलंय. त्याच्यामुळे ह्या ब्रह्माजीच्या विधानावरून किंवा या काही लीलेवरून समजतं की मुख्य कोण आहे. म्हणून जेव्हा व्यक्ती भगवंतांच्या भक्तीमध्ये स्वतःला नियुक्त करतो किंवा केंद्र कोण आहे व्यक्तीला समजतं, तेव्हा व्यक्ती मग या तुम्ही पण स्वतःच्या आयुष्यामध्ये बघितलं असेल, जसा व्यक्ती भक्तीमध्ये येतो त्याच्या भौतिक इच्छा कमी कमी व्हायला लागतात. मग ही वेदांची जी कर्मकांडाची भाषा आहे त्याच्याबद्दल जास्त व्यक्तीला आसक्ती राहत नाही, कारण वेदांचा जो मुख्य उद्देश आहे त्याच्याकडे त्याचं मन वळलेलं असतं. निष्काम कर्मयोग मध्ये स्थित झाल्यावर तू कर्मकांडी विभागाकडे उदासीन होशील, कारण कर्मकांडाकडे जाऊ नये कमीत कमी ही तरी कृष्णाची इच्छा आहे, कारण त्याच्यामुळे जीव काय जन्ममृत्यूच्या बंधनातून बाहेर नाही येऊ शकत. कृष्ण भक्ताला त्याग तपस्या करण्याची गरज नाही, कारण भक्तीच अशी आहे की भक्ती आपोआप हृदयाचे शुद्धीकरण पण करते आणि सगळ्या गोष्टी भक्तीमध्ये आपोआप होतात. वेगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज नाही. समजा एखादा व्यक्ती जर आर्मी मध्ये गेला तर त्याला बॉडी बनवण्यासाठी जिम जॉईन करण्याची गरज नाही किंवा बंदूक चालवण्याचं शिकण्यासाठी दुसरीकडे कुठेतरी ऍडमिशन घेण्याची गरज नाही. त्याच्या सगळ्या गोष्टींची काळजी आर्मीच घेते. एक्सरसाइज करून घेणे किंवा शस्त्र कसे चालवायचे हे सगळ्या गोष्टी आर्मीच त्या सैनिकाकडून करून घेते. तसं भक्तीमध्ये आल्यावरती आपल्याला इंद्रिय नियंत्रणासाठी अष्टांग योग किंवा भौतिक इच्छेसाठी सकाम कर्म हे सगळं करण्याची गरज नाही. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी भक्तीमध्ये होतात. जसं की भागवतामध्ये पण पहिल्या अध्यायात एक श्लोक येतो, वासुदेवी भगवती भक्तियोग प्रयोजित जनयती आशु वैराग्यम ज्ञानम चेद अहेतुकम. जर वासुदेव भगवंतांची भक्ती केलं तर ज्ञान आणि वैराग्य व्यक्तीला आपोआपच मिळतं. असं म्हटलं जातं की ज्ञान आणि वैराग्य भक्तीचे दोन मुलं आहेत. जिथे भक्ती आहे तिथे हे दोन मुलं असणार. जर तुम्ही तात्पर्यामध्ये जर बघितलं पान नंबर 103 वरती 52 नंबरच्या श्लोकाचं तात्पर्य, प्रभुपादांनी पहिल्याच ओळीत सांगितले की या श्लोकाचा अर्थ काय आहे. केवळ भगवंतांची भक्ती करून वेदातील कर्मकांडांविषयी जे उदासीन झाले आहेत अशा महान भगवत भक्तांच्या चरित्राची पुष्कळ चांगली उदाहरणे आहेत. तर इथे निष्काम कर्मयोगाचं पण वर्णन आहे, पण जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की प्रभुपाद भक्तिमय तात्पर्य देतात म्हणून प्रभुपादांनी डायरेक्ट भक्तीच सांगितली. तर असे अनेक भक्त आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये भौतिक इच्छा संपुष्टात आलेल्या, आपल्याला जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पण तुकाराम महाराज, ज्यांना शिवाजी महाराजांनी सोने नाणे दिले होते तेव्हा ते म्हटले की आमच्यासाठी हे माती आणि दगडासारखं आहे. अशा सगळ्याच संप्रदायांमध्ये अशा संतांची खूप उदाहरणं आहेत. तर याच्यापैकी एका संतांचं प्रभुपादांनी इथे उदाहरण घेतलंय. त्यांचं नाव आहे माधवेंद्र पुरी. माधवेंद्र पुरी वृंदावनामध्ये खूप प्रसिद्ध संत होऊन गेलेत. त्यांचं गोवर्धनच्या जवळ जे श्रीनाथजीचं प्रसिद्ध मंदिर आहे बघा, याला नाथद्वाराला, तर त्या श्रीनाथजीचं जी प्राप्ती आहे ती माधवेंद्र पुरींना झाली होती गोवर्धन मध्ये. श्रीनाथजीचे जे आदि उपासक आहेत ते माधवेंद्र पुरी होते. नंतर माधवेंद्र पुरी कडून काही काळानंतर ही उपासना पुष्टी मार्गामध्ये गेली. जे गुजरातमध्ये पुष्टी मार्गाचे खूप भक्त आहेत. तर माधवेंद्र पुरींचा हा एक प्रसंग आहे श्रीनाथजी सोबतचा. तर माधवेंद्र पुरींनी त्यांच्या लिखाणामध्ये हा जो श्लोक लिहिलाय पान नंबर 103 वरती जो दिलाय, संध्या वंदन भद्रमस्तु भवतो भो स्नान तुभ्यं नमो भो देवा पितरश्च तर्पणा विधो नाहं क्षम्यताम् यत्र क्वापि निषद्ध यादव कुलोत्तमस्य कंसद्विषः स्मारं स्मारं अगम हरामी तदलम मन्ये किम अन्येन मे. चांगलं यमक पण चांगले दिले. तर हा जर तुम्हाला कधी प्रश्न पडला
की सकाम कर्मयोगामध्ये किंवा निष्काम कर्मयोगामध्ये व्यक्तीला कुठले कुठले विहित कामं करावे लागतात, तर या श्लोकात सांगितले ते की त्या व्यक्तीला संध्यावंदन करावं लागतं. त्यानंतर काही दिवसाच्या विशिष्ट वेळेला स्नान करावं लागतं, विशिष्ट देवतांची उपासना करावी लागते, पितरांना तर्पण द्यावं लागतं. परंतु माधवेंद्रपुरी काय म्हणतात की या सगळ्यांची माफी मागतायत की मी संध्यावंदन आता करू नाही शकणार, मी पितरांना तर्पण नाही देऊ शकणार. का नाही देऊ शकणार? कारण मी आता कुणाला शरण गेलोय? निषद्य यादव कुलो मतस्य, यादव कुळामधला जो श्रेष्ठ आहे, यादव कुळा म्हणजे भगवंत यादव कुळामध्ये होते, जो कंसदिश आहे. यादव कुळामध्ये बरेच लोक होते, तर यादव कुळामधला कोण? कंसदिश, ज्याने कंसाला मारलं म्हणजे कृष्ण. तर मी कृष्णाची भक्ती करत असल्यामुळे मी स्मारम स्मारम अगम हरामी, अगम म्हणजे पाप, केवळ भगवंतांचे स्मरण केल्याने माझ्या सर्व पापाची मुक्ती झाली आहे. तर मी तुमच्या सगळ्यांचं आता पालन नाही करू शकत. आता मी केवळ एकाग्र मनाने भक्तीच करणार आहे, असं माधवेंद्रपुरी या श्लोकामध्ये सांगतात. खाली प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगितले पण आहे, मी स्वतःला माझ्या सर्व पापमय बंधनातून मुक्त करू शकतो. कशामुळे? श्रीकृष्ण त्यांचे मी स्मरण करतो म्हणून, आणि मला वाटते की हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. जसं की मी तुम्हाला तुकाराम महाराजांचा पण अभंग पाठवला होता, वेद अनंत अनंत विषय बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठ्ठलाशी शरण जावे, नाम निज निष्ठा गावे. हाच वेदांचा मुख्य उद्देश आहे. खाली पण प्रभुपादांनी समजावून सांगितले की या विहित कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्या लागतात. वेदांमधील संस्कार, धार्मिक विधी, त्रिसंध्या समयी करणाऱ्या प्रार्थना, सकाळी प्रथम प्रहरी स्नान, पूर्वजांना प्रणाम, हे सगळे सकाम आणि निष्काम कर्मयोगामधली कार्य आहेत. पण जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे रममान झाला असतो, त्याने पूर्वीच सर्व पूर्णत्वांची प्राप्ती केली असल्यामुळे तो या प्रकारच्या सर्व नियामक तत्वांपासून उदासीन बनतो. की जो कृष्ण, विठ्ठल, राम यांच्या भक्तीमध्ये आहे, त्याने ह्या सगळ्या गोष्टी आधीच केल्यात असं मानलं जातं, किंवा याला शास्त्राचा आधार आहे. श्रीमद भागवतम मध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये कपिल देव माता देवहूतीला जी शिकवणूक देतात, त्या शिकवणुकीमध्ये 2 श्लोक आहेत. एक श्लोक आहे, अहो बतसो पचातो गरियान, ये जिव्हाग्रे वर्तते नाम तुभ्यम, ते पुस्तपस्ते जिहू शश्नु आर्या, ब्रह्माणू चूर्णाम गृणंती येते. की जे भगवंतांच्या नामाचा जप करतात माळेवरती किंवा हरिनाम संकीर्तनामध्ये, या व्यक्तीने अनंत यज्ञ केलेले आहेत, अनंत पद्धतीने तीर्थांमध्ये स्नान केलेलं आहे, सगळ्या तपस्याच्या पूर्ण झालेल्या आहेत, असं या व्यक्तीला शास्त्र प्रमाणित करतं. कारण की कृष्ण, विठ्ठल, राम भक्ती ही आहे सर्वोच्च असल्यामुळे इतर सगळ्या गोष्टी या व्यक्तीने पूर्ण केलेल्या आहेत. समजा जसं मी तुम्हाला उदाहरण दिले की एखाद्या व्यक्तीकडे जर 2000 रुपयाची नोट आहे, तर त्या नोटमध्ये 10 रुपये, 5 रुपये, 100 रुपये, 500 रुपयाच्या नोटा ऑलरेडी आहेत, त्याच्यासाठी वेगळी नोट आणण्याची गरज नाही. तसं मुख्य ठिकाणी व्यक्ती आल्यामुळे ह्या सर्व क्रिया त्याच्याकडून आपोआपच घेऊन झालेल्या आहेत, किंवा त्या क्रियाचं जे फळ आहे ते भक्ताला आपोआप मिळतं. तर भक्ताने सकाम कर्माने मोहित होऊ नये, भक्ताने किंवा निष्काम कर्मयोगीने. निष्काम कर्मयोगामुळे ज्ञानात स्थिरता येते, याला स्थितप्रज्ञता हा पुढचा श्लोक आहे. तर हा झाला श्लोक नंबर 52. तर श्लोक नंबर 52 काय सांगतो की अर्जुन, वेदांमध्ये जे कर्मकांडाचं वर्णन आहे आणि भौतिक शास्त्रीय पद्धतीने इंद्रिय तृप्ती करण्यासाठी सांगितलंय, त्याच्यापेक्षा चेतना आपली उच्च कर आणि तो निष्काम कर्मयोगामध्ये स्थिर हो, किंवा प्रभुपादांच्या भाषेत भक्तीमध्ये स्थिर हो. आणि अशा पद्धतीने निष्काम कर्मयोग केल्यावर त्या व्यक्तीला काय मिळतं ते आपण मागेच बघितलं की मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो आणि परमपद म्हणजे भगवंताच्या धामाची किंवा ब्रह्मज्योतीचे तो साधक प्राप्ती करतो. आता मग भगवंत अशा पद्धतीने व्यक्तीने निष्काम कर्मयोग गेल्यावरती तर आत्मसाक्षात्काराच्या स्तरावरती तो व्यक्ती जेव्हा येतो, त्याचं वर्णन श्लोक नंबर 53 मध्ये केलंय. हा श्लोक नंबर 53 आहे. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा हास्यते निश्चला, समाधाव अचला बुद्धीस तदा योगम अवाप्ससी. श्रुती विप्रतिपन्ना, श्रुती म्हणजे जसं आपण आधी पहिल्याच क्लासमध्ये चर्चा केली होती, श्रुती, स्मृती वगैरे. श्रुती हे वैदिक साहित्याला पण हा शब्द वापरला जातो. तर इथे काय की वेदांमधली जी अलंकारिक कर्मकांडाची किंवा इंद्रतृप्तीची जी भाषा आहे, जेव्हा तू या भाषेतून आपली चेतना उच्च करशील किंवा तुझं मन या भौतिक इंद्रिय तृप्तीकडे प्रभावित नाही होणार,
तेव्हा काय होईल अर्जुन? समाधाव अचला बुद्धी, तू समाधीच्या स्तरावर येशील आणि तुझी बुद्धी स्थिर होईल. कारण की आपण आधी पण चर्चा केली की बुद्धी स्थिर होण्यासाठी व्यक्ती भौतिक इच्छातून मुक्त असला पाहिजे. आणि जोपर्यंत तो कर्मकांडाकडे आकर्षित आहे, कर्मकांड हे बघा, कर्मकांड चुकीचं आहे असं आपण म्हणत नाही आहोत. कर्मकांड ही वैदिक पद्धतच आहे, परंतु तिथे व्यक्ती भौतिक स्तरावरतीच राहतो. तर या इंद्रिय तृप्तीच्या स्तरापासून जेव्हा व्यक्ती आपली चेतना वर घेऊन जातो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होते, कारण तो आता वेगळ्या प्रलोभनाने विचलित होत नाही आहे. आणि या स्थितीला काय म्हणतात? अचला बुद्धीचा स्तर किंवा हा आत्मसाक्षात्काराचा स्तर आहे. निष्काम कर्मयोगाची जर आपण चर्चा केली तर श्लोक नंबर 53 हा आत्मसाक्षात्काराचा स्तर आहे, जिथे व्यक्तीची बुद्धी पूर्णपणे आत्मज्ञानामध्ये स्थिर असते. या आत्मज्ञानाच्या स्तरावरून तो इतर गोष्टीने प्रभावित होत नाही. जसे की प्रभुपादांनी पण भाषांतरात लिहिलंय, आणि जेव्हा ते आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. बघा, बोलण्याचा क्रम खूप सरळ चालू आहे की निष्काम कर्मयोग केल्यावरती काय मिळेल आणि वेदांच्या भाषेने प्रभावित होऊ नकोस. वेदांच्या भाषेने म्हणजे कर्मकांडाने प्रभावित होऊ नकोस. जेव्हा अशा पद्धतीने इंद्रिय तृप्तीच्या वर चेतना घेऊन जाशील तेव्हा बुद्धी स्थिर होईल आणि तू समाधीच्या स्तरावरती किंवा आत्मसाक्षात्काराच्या स्तरावरशी येशील, असं इथपर्यंत आपण वर्णन ऐकलं. प्रभुपादांनी समाधीचा भक्तिमय अर्थ दिलाय. इथे समाधी या निष्काम कर्मयोगासाठी आत्मसाक्षात्कार आहे, पण जर आपण भक्तांचा विचार केला तर प्रभुपाद काय म्हणतात, जो समाधीस्थ असतो त्याला कृष्ण भावनेचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो, किंवा त्याला ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या रूपांचा साक्षात्कार झालेला असतो. कारण ब्रह्म, परमात्मा, भगवान तिन्हीचा साक्षात्कार केवळ भक्तीमध्ये होतो. इतर मार्गामध्ये तर ज्ञानयोगाच्या व्यक्तींना फक्त ब्रह्म साक्षात्कार पाहिजे असतो आणि अष्टांगयोगी परमात्मा साक्षात्कार करतात, परंतु साकार साक्षात्कार केवळ भक्तीमध्ये आहे. हा 53 नंबरचा जो श्लोक आहे हा आत्मसाक्षात्काराच्या स्थितीचं वर्णन करतो, समाधीच्या स्थितीचं वर्णन करतो किंवा जीवनमुक्त स्थितीचं वर्णन करतो. हे शब्द सगळे समानार्थी आहेत, आत्मसाक्षात्कार, जीवनमुक्त, समाधी, आणि इथे व्यक्तीची बुद्धी स्थिर होते. तर भक्तिमय प्रभुपादांनी तात्पर्यात काय सांगितले की मी भगवंतांचा दास आहे आणि माझे आद्य कर्तव्य भगवंतांची सेवा आहे, हे कळणे म्हणजे आत्मसाक्षात्काराची सर्वोच्च स्थिती. पण हे भक्ती योगासाठी. निष्काम कर्मयोगासाठी मी आत्मा आहे हे तो व्यक्ती जाणतो, परंतु आपण काय जाणतो की मी आत्मा आहे, पण आत्माचं माझं काम काय आहे की भगवंतांचा सेवक. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, हे कळणं म्हणजे साक्षात्काराची सगळ्यात उच्च स्थिती आहे. भक्तांनी सकाम कर्माने मोहित होऊ नये आणि निष्काम कर्मयोगामुळे ज्ञानात स्थिरता येते. इथे ज्ञान म्हणजे काय? आत्मसाक्षात्कार, आणि या स्थितीला स्थितप्रज्ञता म्हणतात. बघा, स्थिर बुद्धी. आता हा स्थितप्रज्ञ शब्दावरती थोडं लक्ष केंद्रित करा, कारण उरलेला पूर्ण अध्याय जो आहे, अध्यायाचे जे जवळपास 20 श्लोक आहेत ते याच एका शब्दाच्या भोवती सगळी चर्चा सुरू होणार आहे, स्थितप्रज्ञ या शब्दाच्या भोवती. तर स्थित म्हणजे स्थिर, कारण या श्लोकामध्ये भगवंत काय म्हटले? अचला बुद्धी. अचला म्हणजे स्थिर किंवा स्थित. आणि आपल्याकडे एक परीक्षा असते, प्रज्ञाशोध परीक्षा. तर प्रज्ञा म्हणजे बुद्धी किंवा चित्त. तर स्थिर बुद्धीला स्थितप्रज्ञ म्हणतात. किंवा आपण जर आतापर्यंत चर्चेवरून जर बघितलं तर 2 वाक्यात जर सांगायचं तर काय, हा व्यक्ती कोण आहे? की हा व्यक्ती वेदांमध्ये वर्णन केलेल्या भौतिक इंद्रिय तृप्तीपासून विचलित नाही झालाय, आणि या व्यक्तीने निष्काम कर्मयोग किंवा भक्तियोग केलाय आणि सगळ्या भौतिक इच्छांचा त्याग केल्यामुळे याला आता मी आत्मा आहे किंवा भगवंतांचा दास आहे हे ज्ञान मिळाले. आणि हे ज्ञान मिळाल्यावरती या व्यक्तीची बुद्धी ही फिक्स आहे किंवा स्थिर आहे, भौतिक प्रलोभनाने विचलित होत नाही. तर असा हा व्यक्ती आहे आत्मसाक्षात्काराच्या स्तरावरचा. आता इथे असं बोलल्यावरती अर्जुन प्रश्न विचारतो. आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये, सनातन धर्माचे सगळे जर तुम्ही ग्रंथ बघितले तर सगळ्या ग्रंथांचं स्वरूप असंच आहे की कोणीतरी प्रश्न विचारतो आणि या प्रश्नाच्या उत्तरार्थ स्पष्टीकरण दिलं जातं. भागवतम म्हणा किंवा भगवद्गीता म्हणा किंवा महाभारत, हे सगळे प्रश्न उत्तराचंच वर्णन आहे. महाभारतामध्ये परीक्षित महाराजांचा मुलगा जन्मेजय महाराज हे वैशंपायन ऋषींना विचारतात
तर वैशंपायन ऋषी त्यांच्या प्रश्नाच्या उत्तरार्थ हे सगळं वर्णन करतात. भागवतम मध्ये शौनकादी ऋषी सुत गोस्वामींना प्रश्न विचारतात. सुत गोस्वामी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जे शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना भागवतम सांगितलं त्याच्या आधारे देतात. सगळीकडे असं प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये वर्णन आहे. तर त्यातल्या त्यात खास करून केवळ सनातन धर्मामध्येच हे प्रश्न उत्तराचा खेळ आहे. म्हणजे आता इतर धर्म पण आपण काही टीका करायची नाहीये, पण तुम्ही जर बाकीच्या धर्मांमध्ये बघितलं तर तिथं डायरेक्ट बंधनं असतात की देव हा स्वर्गामध्ये बसलाय आणि तो पुण्य करणाऱ्या लोकांना स्वर्गात घेतो आणि पाप करणाऱ्या लोकांना नरकात टाकतो. बस देवाचं एवढंच वर्णन आहे. मग देवाचं वर्णन स्वरूप काय आहे, त्याला काय म्हणजे त्याच्या क्रिया काय आहेत, तिथं असणारे लोक, याचं वर्णन बाकीच्या धर्मामध्ये काहीच दिलं नाही. आपल्याकडे तर स्वर्गाचं पण वर्णन आहे, वैकुंठाचं आहे, जम्बूद्वीपाचं सगळं वर्णन आहे. तरी लोकांना त्यांच्या धर्मामध्ये एक दोन काय लिहिलंय, जसं आपण ख्रिश्चॅनिटी जर घेतली, फक्त जिजसचा जन्म, जिजसला क्रॉसवर चढवणे आणि काही लोकांचे आजार ठीक करणे, अशा 5-6च घटना आहेत. ते लोक या 5-6च घटनेवरती आयुष्यभर त्यांचं आयुष्य याच विचारात घालवतात. पण आपल्याकडे किती ग्रंथ आहेत तुम्ही विचार करा. असं कोणीच व्यक्ती सांगू शकत नाही की मला सनातन धर्माचं पूर्ण ज्ञान आहे. हनुमानाचे किती लीला, गणपतीच्या किती लीला, प्रत्येकाचं विस्तारित वर्णन. तर किती आपल्याकडे किती साहित्य मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आयुष्यभर श्रवण करण्यासाठी आणि वाचन करण्यासाठी. आणि त्यांच्याकडे काय फक्त बंधन आहेत की हे सांगितलं हे करा, ऐसा करना चाहिए, जसे की काही त्यांची खूप कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी आहेत, विवाह म्हणा किंवा विवाहामधल्या काही गोष्टी तर एकदम बंधनकारक आहेत, त्याचे काही लॉजिकल आन्सर नाही. पण आपल्याकडे जर तुम्ही बघितलं तर सगळ्या गोष्टी प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आहेत. तर इथे अर्जुन हा स्थितप्रज्ञाचा शब्द ऐकतो आणि अर्जुन लगेच प्रश्न विचारतो. तिथून एक गोष्ट ही पण समजेल आपल्याला की अर्जुन खराच भ्रमामध्ये होता का. कारण जर व्यक्ती भ्रमामध्ये असेल तर इतके सखोल प्रश्न कशा काय विचारू शकेल. त्याच्यावरून हे पण समजू शकतो की जे आचार्य सांगतात की भगवंतांनी अर्जुनाला हे योगमायेच्या प्रभावाने असं भ्रमित केलं, हे खरं आहे. कारण असे सखोल प्रश्न विचारणं खूप कठीण आहे इतक्या भीतीच्या परिस्थितीमध्ये. तर आपण आता अर्जुनाचा हा प्रश्न बघू. श्लोक नंबर 54 मध्ये अर्जुन भगवंतांना विचारत आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. जसं की मी तुम्हाला श्लोक नंबर 53 मध्ये म्हटलं, इथं आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर आलेल्या व्यक्तीचं वर्णन आहे किंवा समाधीच्या स्तरावर आलेल्या व्यक्तीचं वर्णन आहे किंवा मी भगवंतांचा दास आहे हे कळालेल्या व्यक्तीचं वर्णन आहे. तर अशा व्यक्तीची बुद्धी पूर्णपणे आपल्या मार्गामध्ये स्थिर असते. म्हणून या स्थिर बुद्धीला अचला बुद्धी असं म्हटलंय. अचला बुद्धी म्हणजेच स्थितप्रज्ञ. अचल म्हणजे स्थित आणि प्रज्ञ म्हणजे बुद्धी. तर हा स्थितप्रज्ञ व्यक्तीचं थोडंसं ऐकून अर्जुन विचारतो की कृष्णा, माझ्या मनामध्ये खूप उत्सुकता आहे की तो व्यक्ती असतो कसा. स्थितप्रज्ञस्य का भाषा, की या व्यक्तीचं वर्णन मला ऐकायचंय की जो या इंद्रतृप्तीच्या वर गेलाय, ज्याला मी आत्मा आहे कळालंय, ज्याला मी भगवंतांचा दास आहे समजलंय, ज्याला स्वतःचं स्वरूप समजलंय, असा व्यक्ती कसा असतो हे जाणून घेण्याची मला खूप इच्छा आहे. कारण आपण पण आता एवढे अभ्यास करतोय, आपण काय चर्चा करतोय की आपण तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलं पाहिजे, मान अपमानाने प्रभावित नाही झालं, परंतु असं आपण खूप ऐकतो, पण सध्या आपण या स्तरावरती नाही आहोत. आपण प्रयत्न करत आहोत. पण जर आपल्याला असा व्यक्ती जर आपल्या डोळ्याने जर बघायला भेटला तर आपल्या मनामध्ये साहजिक उत्सुकता येईल की अरे, शास्त्रामध्ये ज्या व्यक्तीचं इतकं चांगलं वर्णन केलंय, हा व्यक्ती कसा असेल. तर कुणाला अशा व्यक्तीला बघायला किंवा त्याचं वर्णन ऐकायला आवडेल, म्हणून लोकांना संतांना भेटण्याची इच्छा असते. जर तुम्ही जर्नी होम जर पुस्तक राधानाथ महाराजांचं तुषार पथिक जर पुस्तक वाचलं तर तिथे तुम्हाला असे बरेच उदाहरणावरून समजेल की अशा स्तरावरची व्यक्ती कशी असते. जे पण महान संत आहेत, रामानुजाचार्य म्हणा किंवा मध्वाचार्य म्हणा, तुकाराम महाराज म्हणा. तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये पण मुंबाजींनी तुकाराम महाराजांना किती त्रास दिला. पण प्रत्येक स्थितीमध्ये तुकाराम महाराजांचं आचरण कसं असायचं, जसं आपण म्हणतो ना की लाभ आणि हानीमध्ये समान असलं पाहिजे, मान अपमान समान असलं पाहिजे. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात आपण सगळ्या गोष्टी बघायला मिळतात.
की त्यांचं शेतीमध्ये नुकसान झालं तरी ते तुकाराम महाराज कसे समबुद्धीत होते, किंवा मुंबाजीने अपमान केला तरी, आणि पत्नी तर त्यांना नेहमी किती त्रास द्यायची, तरी तुकाराम महाराज त्यांची जी मनाची स्थिरता होती ती किती गंभीर होती. तर हे सर्व भक्त जे आहेत संत महान, हे या स्तरावर असलेल्या व्यक्तीचे वर्णन आहेत. म्हणून अर्जुनाने उलट त्याच्या प्रश्नाने आपला मार्ग मोकळा केलाय. समजा आपल्याला पण उद्या वाटलं की अरे जो व्यक्ती खरंच ज्याला महान महान म्हणतात किंवा ज्याला संत म्हणतात, असा व्यक्ती कसा ओळखायचा? कारण शास्त्र काय सांगतं की संताला डोळ्याने नाही ओळखता येत, संताला कानाने ओळखता येतं. कानाने ओळखता येते म्हणजे वर्णनावरून समजतं. खूप चांगले साधू संतांसारखे कपडे घातले किंवा केस वाढवले तर व्यक्ती संत होतो असं नाही. तर संताची त्याची काही लक्षणं दिलेली आहेत. तर ती लक्षणं काय आहेत इथे आपल्याला वाचायला मिळणार आहे. ही लक्षणं आपण आधी पण कुठं अभ्यासली होती, आताच मला आठवलं. हा, श्रीमद भागवतामध्ये आपण एकदा चर्चा केली होती की भावस्तरावरती जो व्यक्ती येतो, जसं आपण भक्तीमध्ये 9 स्तर सांगतो, श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. भगवंतांबद्दल प्रेम प्राप्त करणं शेवटचा स्तर आहे. तर भावस्तरावरती व्यक्ती आला तर कसा ओळखायचा? कारण की भावस्तरामध्ये काही बाह्यकारी लक्षणं काय आहेत की त्या व्यक्तीच्या अंगावरती रोमांच येतो आपोआप, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. जसे की सावंत सरांनी ते चैतन्य महाप्रभूंचा व्हिडिओ पाठवला की महाप्रभू कसे रडायचे. तर हे भावस्तरावरती आपोआप घडतं. व्यक्तीच्या अंगामध्ये कंप येतो, तो आपोआपच कोसळतो, म्हणजे नेहमी तो चिंतनामध्ये मग्न असतो. मग काय होतं, याचा प्रॉब्लेम काय झाला की हे वर्णन ऐकून काही लोकांनी नक्कल करायला सुरुवात केली. समजा जर आपण फिल्म ऍक्टरचं उदाहरण घेतलं तर असे बरेचसे ऍक्टर आहेत की जे केवळ इच्छा करताच डोळ्यातून अश्रू काढू शकतात. जसं की मी आमच्या एका प्रभूजींच्या, राधा गोपीनाथ प्रभूंच्या क्लासमध्ये ऐकलं होतं की थोडा विषयांतर आहे पण तुम्हाला मी सांगतो की अमिताभ बच्चनने इतक्या मूव्हीमध्ये ऍक्टिंग केली की अमिताभ बच्चन म्हणे की माझ्या आयुष्यात मला असं वाटायचं प्रत्येक गोष्टीमध्ये मी अभिनयच बघायचो की या परिस्थितीत कसा अभिनय करायचा, कारण मी इतक्या पिक्चर मध्ये काम केलं. तर ते एका वेळेस एका व्यक्तीच्या अंत्ययात्रेला गेले होते. तर अंत्ययात्रेला गेल्यावरती काय होतं, तिथे नातेवाईक खूप मोठ्या मोठ्याने रडत होते. तर अमिताभ बच्चनच्या डोक्यात काय विचार आला की अरे मी जर याच व्यक्तीसारखा पुढच्या पिक्चर मध्ये मी या व्यक्तीसारखाच रडेल, हे किती रिअलिस्टिक वाटतंय. तर सांगण्याचा उद्देश काय की हे ऍक्टर लोक पण ह्या काही काही गोष्टीची नक्कल करू शकतात. मग कसं समजायचं की भावस्तरावरती कोण आहे आणि नक्कल कोण करतंय? तर भावस्तरावरती असणाऱ्या व्यक्तीचे लक्षण पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी सांगितले. जसं की अव्यर्थ कालत्व, तो व्यक्ती कधीच वेळ वेस्ट करत नाही भगवत चिंतनापासून. मानशून्यता, त्याला मानाची अपेक्षा नसते. नामगाने सदा रुची, नेहमी त्याला भगवंतांच्या नामगानामध्येच मग्नता असते, अशी लक्षणं दिलेत. तर ही जेव्हा आपण शास्त्राचं वाचन करू तेव्हा आपण स्वतःला या फसव्या लोकांपासून वाचू शकतो. एकदा काय होतं की इस्कॉनच्या एका मंदिरामध्ये एक व्यक्ती असाच येतो आणि तो असं हे नक्कल करायला लागतो भावस्तराची, की राधे राधे म्हणून अंगावरती रोमांच आणि गोल गोल फिरून खाली पडायचं. तर मग जे इस्कॉनचे पाश्चात्य भक्त होते त्यांना वाटलं बाबा कोणतरी खूप मोठा भक्त आलाय मंदिरात, म्हणून त्यांनी प्रभुपादांना सांगितलं प्रभुपाद खूप मोठ्या स्तरावरचा भक्त आलाय, त्याच्या अंगावरती रोमांच येत आहे, डोळ्यातून पाणी येत आहे. तर प्रभुपादांना माहित होती की हे नक्कल करणारे खूप लोक आहेत इथे म्हणून. प्रभुपाद बोलले की चप्पल काढा आणि त्याला मोठ्या मोठ्याने मारा, मग तो काय करतो ते बघा. तर मला वाटते भक्तांनी मारले की नाही माहिती नाही, म्हणून थोड्या वेळाने कळालं की हा व्यक्ती नक्कल करतोय. पूर्ण चर्चेचा सांगण्याचा माझा उद्देश काय आहे की इथून पुढे येणारे जे वर्णन आहे त्या वर्णनाच्या आधारावरती खराच आध्यात्मिक प्रगती केलेल्या व्यक्तीचे लक्षण आपल्याला बघायला मिळतात. तर इथे अर्जुनने काय विचारलं, 4 प्रश्न विचारलेत. स्थितप्रज्ञस्य का भाषा, का भाषा म्हणजे त्या व्यक्तीची लक्षणं काय आहेत, त्याची भाषा हिंदी इंग्लिश मराठी असं नाहीये. का भाषा म्हणजे लक्षणं काय आहेत. समाधीस्तस्य केशव, समाधी स्तरावरती असणाऱ्या व्यक्तीचे केशव आम्हाला लक्षणं सांग. स्थितधी किम प्रभाषेत,
आणि तो किम प्रभाषेत म्हणजे तो कशा पद्धतीने बोलतो, याच्या मागचा अपेक्षित प्रश्न काय आहे, की समजा त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या तर तो काय बोलतो, किंवा मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्या तर काय बोलतो, किंवा मान आणि अपमानामध्ये तो कसा प्रतिसाद देतो, हे आहे प्रभाषित. भाषा म्हणजे त्या व्यक्तीची लक्षणं सांगा, सामान्य लक्षणं. प्रभाषित म्हणजे मान अपमानामध्ये त्या व्यक्तीची स्थिती कशी असते ते सांगा. किम आसीत, आसीत म्हणजे बसणे. तिथे अर्थ अभिप्रेत आहे की तो आपल्या इंद्रियांचं नियंत्रण कसा करतो, आणि व्रजेत म्हणजे चालणे, आणि तो आपल्या इंद्रियांचा उपयोग कसा करतो. म्हणजे ह्या 4 गोष्टी जर कळाल्या तर आत्मसाक्षात्कारी व्यक्तीला आपण समजू शकतो. अर्जुनाने 4 गोष्टी विचारल्यात. त्यांचे सामान्य लक्षणं, द्वंद्वाच्या स्थितीमध्ये त्या व्यक्तीची प्रतिक्रिया, इंद्रियाचं नियंत्रण आणि इंद्रियांचा उपयोग कशा पद्धतीने करतो. तर रूपा तात्पर्यामध्ये म्हणतात की प्रत्येक व्यक्तीची काही लक्षणं असतात. जसं की समजा एखादा आजारी व्यक्ती आहे, टीबीचं लक्षण काय की तो व्यक्ती खूप खोकतो, आणि समजा कावीळ असेल तर डोळे पिवळे होतात. तर जशी आजाराची लक्षणं आहेत. श्रीमंत व्यक्तीची काही लक्षणं काय असतात की समजा महागड्या गाड्या असतील किंवा महागडे कपडे असतील. तसेच जसे भौतिक लोकांची लक्षणं आहेत, तशीच अध्यात्मामध्ये प्रगत होणाऱ्या व्यक्तीची काही लक्षणं आहेत. ते भक्तियोग असो किंवा निष्काम कर्मयोग असो, समाधी स्थित असणाऱ्या व्यक्तीची लक्षणं. तर प्रभुपादांनी भक्तांच्या संदर्भात काय सांगितलं की भक्तांचं सगळ्यात महत्वाचं लक्षण काय आहे की दिवसामधल्या सगळ्या त्याच्या चर्चा ह्या भक्तीशीच केंद्रित असतात. आता सगळ्या गोष्टी भक्तीच्याच करायच्या म्हणजे असं नाही की तुम्ही शाळेमध्ये मुलांना काही शिकवायचं नाही, असं नाही. तुम्ही शाळेमध्ये मुलांना काय शिकवताय की मी माझी जर ही ड्युटी केली तर मला एकतर मुलांना पण मदत होईल आणि मला जे अर्थार्जन होईल त्याच्या साहाय्याने मी माझ्या मुलांचं आणि कुटुंबाचं संगोपन करेल आणि त्यांना पण भक्तीसाठी संगोपन करून मदत करेल. याचा अर्थ तुमची जे ऑफिसचा जॉब आहे तो पण भक्तीचंच कार्य आहे. परंतु इतर वेळेस पण तो भक्तिशा केंद्रितच गोष्टी करणार, की समजा भगवंतांना अर्पण केलेला प्रसादच घेणार किंवा भक्तिमय पिक्चर बघणार किंवा कीर्तन ऐकणार किंवा ग्रंथांचं वाचन श्रवण करणार, म्हणजे सगळ्या काही भक्तीशीच निगडीत गोष्टी करणार. हे मुख्य लक्षण प्रभुपादांनी इथे आधीच सांगितलंय भक्ताचं. मग हे आपण आता चर्चा केली का, भाषा म्हणजे काय, किम प्रभाषेत, किम आसीत, किम व्रजेत. 4 प्रश्न आहेत, एवढं लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला समोर अभ्यास करायला सोपं जाईल. आणखीन तात्पर्य प्रभुपादांनी ते सांगितले. कृष्ण भावना भावित मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ श्रीकृष्णांबद्दल किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टीबद्दलच बोलतो. आणि प्रभुपादांनी काय सांगितलं, इतर लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे आपोआपच प्रकट होतात. आता ही लक्षणे प्रकट करण्यासाठी निष्काम कर्मयोगीला किती मेहनत करावी लागली, पण प्रभुपाद म्हणतात की भक्तामध्ये हे लक्षण आपोआपच येतात आणि हे खरं आहे. जसं मी तुम्हाला आता श्लोक सांगितला, वासुदेव भगवती भक्ती योग प्रयोजित जनेती अशी वैराग्यम ज्ञानांचे दहितिकम. हा पण एक श्लोक आहे आणि श्रीमद भागवतामध्ये पण एक श्लोक येतो, यस्यास्ति भक्ती भगवती अकिंचना सर्वे गुणे सत्र समासते सुरा हराव भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेना सती धावतो बही. की भगवंतांच्या भक्तामध्ये सगळे दैवी गुण आपोआप येतात, जे की इतर मार्गामधील लोकांना खूप मेहनत करावी लागते. तर कृष्ण काय करतात, श्लोक नंबर 55 पासून अर्जुनाच्या प्रश्नाची उत्तर देत असताना आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचं वर्णन करतात. तर हा जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे त्याची सामान्य लक्षणे एका श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले. पहिल्या प्रश्नाचं उत्तर 55 नंबरच्या श्लोकमध्ये आहे. तर भगवंत काय म्हणतात, श्री भगवान उवाच प्रजा हाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनि एवात्मना तुष्टस स्थितप्रज्ञ सदोच्यते. कारण अर्जुनाने स्थितप्रज्ञ म्हणजे काय विचारलं, कृष्ण सांगतात की अशा व्यक्तीला स्थितप्रज्ञ म्हणायचं. कोणत्या व्यक्तीला, जहाती, जहाती म्हणजे सोडून देणे किंवा त्याग करणे, आणि प्रजहाती म्हणजे आपण समजा तुम्हाला मी इंग्लिश मध्ये म्हटलं की सुपरलेटिव्ह डिग्री असतं ना, गुड बेटर बेस्ट बॅड, काय बॅड वर्स वर्स्ट, असे जे याला मराठीत काय म्हणतात गुड बेटर बेस्टला, तारतम्यता, काय तारतम्यताच ना. हा, तरतम भाव, तरतम भाव. तर हे जेव्हा संस्कृतमध्ये हे तरतम भाव करण्याच्या ह्या पद्धती आहेत. जहाती म्हणजे त्याग करणे, म्हणजे प्रकृष्ट रूपेने जहाती. आता मला संस्कृत जास्त माहित नाही, पण काही भक्त किंवा आचार्य अशा पद्धतीने सांगतात की समजा लावले की प्रकृष्ट रूपेने, प्रकृष्ट म्हणजे पूर्णपणे,
की या व्यक्तीने काय केलंय, प्रकृष्ट रूपेने जहाती, पूर्णपणे त्याग केलाय. कशाचा त्याग केलाय? कामान सर्वान, सगळ्या इंद्रिय तृप्तींच्या इच्छांचा या व्यक्तीने त्याग केला. कारण आपण आधीच चर्चा केली, जोपर्यंत त्याच्या मनातल्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा जाणार नाही तोपर्यंत बुद्धी कशी काय स्थिर होणार. तर हे साहजिक आहे की त्याने सगळ्या गोष्टींचा त्याग केला. मग प्रश्न असा येईल की ह्या इच्छा येतात कुठून? मनोगतान, या सगळ्या इच्छा मनापासून येतात. मनापासून कशा येतात? तर मी तुम्हाला आधी पण बऱ्याच वेळेस बोललो की आपल्या मनातला अंतःकरण असं म्हणतात आणि अंतःकरणाचे वेगवेगळे भाग आहेत. जसं की चित्त, अंतःकरण, बुद्धी, असे मी तुम्हाला 4 भाग सांगितले. आता मला पण पटकन नाव आठवत नाही. तर हे अंतःकरण, आपण सध्या अंतःकरण एवढंच लक्षात ठेवू. आपण जे पण इंद्रियतृप्ती करतो अनंत जन्मांमध्ये, त्या सगळ्या आठवणीचा जो डाटा आहे तो या सॉफ्टवेअर मध्ये साठवला जातो. जसं की आजकाल आपण पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड किंवा हार्ड डिस्क वगैरे हे डाटाला स्टोअर करण्यासाठी हे उपकरणं वापरतो. तसंच या इंद्रियतृप्तीचे जेव्हा जेव्हा आपण इंद्रियतृप्ती करतो तेव्हा ह्या सगळ्या आठवणी अंतःकरणामध्ये साठवल्या जातात. तर हा सिद्धांत समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर याच्यामुळे काय होतं की बऱ्याचदा व्यक्तीला काय वाटतं की अरे मी इतक्या वर्षापासून भक्ती करतोय, पण हे नको असलेले विचार का माझ्या मनामध्ये येतात, मी तर हे सगळं सोडून दिलंय. कारण काय आहे की आता हे आपण आता जरी इंद्रियतृप्ती थांबवली पण आधीच्या ज्या इच्छा, ज्या आठवणी आहेत त्या लगेच जात नाही. जसे प्रभुपाद याला उदाहरण काय देतात की समजा तुम्ही पंखा चालू, पंख्याला बंद केला तर क्षणामध्ये पंखा बंद नाही होत. म्हणजे करंट बंद झालाय, त्या पंख्यामध्ये करंट जात नाहीये, पण तरी पंख्याची पाती काही मिनिटं फिरतात. कारण त्याला आधीचं, जसं आपण त्याला विज्ञानामध्ये इनर्शिया म्हणतात, इनर्शियामध्ये मला वाटतं मराठीमध्ये जडत्व म्हणतात, जडत्व असल्यामुळे तो पंखा फिरतो. तसंच हा सिद्धांत आपल्याला काय शिकवून देतो की जर मला समजा इंद्रियतृप्तीच्या खूपच इच्छा येत असतील तर आपण समजलं पाहिजे की मी माझ्या आधीच्या जन्मामधलं कदाचित आचरण बरोबर नसेल, त्याच्यामुळे मला हा त्रास होतोय. तर मग काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट तर भक्तिमय संस्काराच्या साहाय्याने या आधीच्या संस्काराला पुसून नवीन संस्कार आपण मनावरती केले पाहिजे. जसं की समजा नको असलेल्या वाईट फाईल समजा जर तुमच्या पेन ड्राईव्ह मध्ये आहेत आणि तुम्हाला चांगल्या फाईल टाकायच्या, तर आधी काय करावं लागेल की तुम्हाला ते आधी पेन ड्राईव्हला फॉर्मॅट करावं लागेल, सगळा डाटा काढावा लागेल आणि नंतर नवीन चांगला डाटा टाकावा लागेल. तसंच जे आपले इंद्रियतृप्तीच्या ज्या इच्छा आहेत या जन्माच्या किंवा आधीच्या आपण ज्या केलेल्या, त्यांना पुसण्यासाठी आपल्याला भक्तीचे संस्कार द्यावे लागतील. म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी नेहमी गालतरेला या किंवा यात्रेला या किंवा सत्संगाला या किंवा जे आध्यात्मिक नाटक बघायला का आपण आपलं प्रयत्न काय आपल्या सगळ्या मागे जास्तीत जास्त आपल्या मनाला आध्यात्मिक गोष्टीला एक्सपोज करायचंय आपल्याला. जास्तीत जास्त समजा कीर्तन ऐकणे, श्रवण करणे, दर्शन घेणे, रथयात्रेला येणे किंवा धामामध्ये जाणे, याच्यामुळे काय मनावरती हे संस्कार व्हायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे भक्तीच्या सगळ्याच अंगामध्ये अधिकाधिक भाग घेतला पाहिजे की जेणेकरून हे इम्प्रेशन खूप स्ट्रॉंगपणे आपल्या मनावरती बसले पाहिजे. नेहमी ऐकणे, वाचणे, असे उत्सवांना अटेंड करणे, घरी पण उत्सव करणे, छोट्या पद्धतीने का होईना किंवा घरी पण वाचन करणे. त्याने काय करणार आहोत आपण की जे आधीच्या आपले नको असलेल्या गोष्टी आहेत त्याला पुसून ह्या नवीन गोष्टी टाकायच्या. तर याला त्रास होतो. आणि याच्यामध्ये एक नवीन विचार करण्यासारखी गोष्ट काय, समजा जर आता आपण नवीन काही समजा मोबाईल वरती बघत आहोत, समजा बॉलिवूडचे पिक्चर म्हणा किंवा गाणे वगैरे असे काही बघतो, त्याच्यामध्ये त्यावेळेस आपल्याला काय वाटते, अरे मी हे गाणं बघतो पण माझ्या मनामध्ये काही वाईट विचार येत नाहीये. पण त्यावेळेस कदाचित येणार नाही, पण ही आठवण अंतःकरणात साठवली जाते. अंतःकरणामध्ये ही आठवण साठवली जाते आणि जेव्हा मग आपण जप करायला बसू किंवा एखाद्या क्लासमध्ये बसू मग ते विचार यायला लागतात. मग तेव्हा आपल्याला वाटतं अरे की मी जेव्हा आपण जप करायला बसतो असे विचार का येतात? कारण की आपण मग बघितलं पाहिजे की दिवसभर मी मनावरती कुठल्या आठवणी देतोय आणि त्यातल्या त्यात मनाचा स्वभाव काय आहे, जे फ्रेश आहे त्याच्यावरती जास्त मन केंद्रित करतं. फ्रेश पिक्चर बघितला तर पिक्चरची आठवण असणार. त्याच्यामुळे केलं काय पाहिजे की या भौतिक संस्काराचा एक्सपोजर जितकं होईल तितकं कमी करायचं स्वतःचं. लगेच आपण कदाचित नाही सोडू शकणार, पण हळूहळू का होईना हे एक्सपोजर कमी केलं पाहिजे. आणि आध्यात्मिक एक्सपोजर म्हणजे अशा गोष्टींना आपण स्वतःला जास्तीत जास्त
याला एक्सपोजर शब्द तुम्हाला समजेल, याच्याकडे आपण गेलं पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे. सर्वांपार्थ मनोगतान, हे मनामधून ह्या इच्छा येतात. मनामधून इच्छा येतात म्हणजे मन आणखी शुद्ध नाही, त्यासाठी शुद्ध करावे लागेल. तर हा जो व्यक्ती आहे आत्मसाक्षात्कारी, या व्यक्तीने काय केलं, प्रजा हाती यदा कामान, सगळ्या इच्छांचा पूर्णपणे त्याग केलाय. कुठल्या इच्छांचा, ज्या की मनामधल्या संस्कारापासून येत आहेत. म्हणजे याचा दुसरा पण अर्थ काय होतो, याचा अर्थ या व्यक्तीचं हृदय पूर्णपणे शुद्ध झालंय. म्हणजे हा ज्ञानयोगासाठी पात्र झालाय, कारण याच्या सगळ्या इंद्रिय तृप्तीच्या आठवणी पुसून गेल्यात, कारण त्याच्यामुळे त्याला आठवणच येत नाहीत. आणि मग याला समाधान कुठं मिळतं? व्यक्ती पिक्चर का बघतो किंवा भौतिक गोष्टी का करतो? कारण त्याला आनंदाची शोध असतो. कोणाला पण आनंद हवा आहे आयुष्यामध्ये. लोक काय म्हणतात, चलो एन्जॉय करते, पिक्चरला जाण्यासाठी लोक काय म्हणतात एन्जॉय करेंगे, किंवा कोणाला काही जर बाहेर पार्टीला जायचं एन्जॉय करेंगे म्हणतात. म्हणजे मुख्य सेंट्रल पॉइंट काय, की प्रत्येक जण आनंदाच्या शोधामध्ये आहे. पण आनंद कुठून येतो, केंद्रच सगळा समाज विसरलाय. तर हा जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे, आत्मनी एव आत्मना तुष्टः, आत्मा हा भगवंतांचा अंश असल्यामुळे तो आनंदाने भरलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे पण महान तत्ववेत्यांचे कधी जर तुम्ही पुस्तकं वाचाल, भारतीय तत्ववेत्ते किंवा पाश्चात्य तत्ववेत्ते जसे की अरिस्टॉटल, सॉक्रेटिस जरी असतील, तर तुम्ही हे वाक्य बऱ्याचदा ऐकलं असेल, की खुशी बाहर नाही है, खुशी अंदर है. हे खूप प्रसिद्ध वाक्य आहे. याचा अर्थ खुशी अंदर आहे म्हणजे अंदर किधर आहे? अंदर आत्म्यामध्ये आहे. कारण आत्मा हा सच्चिदानंद आहे ना, सच्चिदानंद भगवंताचं स्वरूप असल्यामुळे त्याच्यामुळे आपण बघू शकतो की काही काही संत जे हिमालयामध्ये आजही असे संत आहेत, की बाह्य दृष्टिकोनातून त्यांच्याकडे काहीच नाही, परंतु चेहऱ्यावरती नेहमी समाधान असतं आणि एक वेगळ्याच आनंदाची ते लोक अनुभूती करतात. तर कारण की त्यांनी चेतनेच्या वेगळ्या स्तरावरती स्वतःला स्थिर केलंय. अशा व्यक्तीला काय म्हणायचं अर्जुन, स्थितप्रज्ञ तदोच्यते. तर त्याचं सामान्य लक्षण काय आहे, की सगळ्या भौतिक इच्छांचा त्याग केलाय आणि आत्मानंदामध्ये हा व्यक्ती स्वतःला स्थिर करतोय. इंद्रियतृप्तीच्या इच्छांचा त्याग आणि आत्मिक आनंदामध्ये रममान आहे, बाह्य गोष्टीवर आनंदासाठी अवलंबून नाहीये. भक्ता, जसं की नंतर तुम्हाला मी म्हटलं, प्रभुपादांनी मला वाटते श्लोकाचा संदर्भ नाही दिला, प्रभुपादांनी तात्पर्य सांगितलंय. भक्तामध्ये सर्व दिव्य गुण आपोआप प्रकट होतात. कृत्रिमरित्या इंद्रिय इच्छा थांबवणे अशक्य, म्हणून कृष्ण भावनेमध्ये इंद्रियांना योजले पाहिजे, अशी आपण विस्तारित चर्चा केली. आपण मनाला समजा भक्तीचे संस्कार नाही दिलं आणि मनाला नेहमी दाबून ठेवलं तर काय होते, काही दिवसांनी मग काही वर्षांनी असे लोक भक्ती सोडून देतात आणि त्या आधीच्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. तर जबरदस्ती नाही होत्या गोष्टी, हळूहळू भक्तीच्या संस्कारांनी आधीचे संस्कार आपल्याला दूर करावे लागतील. तर अशा व्यक्तीला बाह्य आनंदाची गरज नाही. तो आत्मानंदा म्हणजे किंवा किंवा निष्काम कर्मयोगी आत्मानंदामध्ये किंवा भक्त कृष्ण भावनेमध्ये आनंदाची अनुभूती करतो. इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा त्याग शक्य आहे, कारण त्या मनापासून निर्माण होतात. हे आचार्यांनी स्पष्टीकरण दिलं, की कोणी म्हणे अरे इंद्रिय तृप्तींच्या इच्छांचा त्याग करणं शक्य आहे का? तर आचार्यांनी काय सांगितलं, हो शक्य आहे, कारण हे इच्छा आत्म्यामधून येत नाहीत तर मनामधून येतात. जसं आपण गीता कोर्समध्ये चर्चा केली, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आत्मा. तर हे सूक्ष्म शरीरातून येतात, आत्म्यामधून भौतिक इच्छा येत नाही. आत्म्यामधून भौतिक इच्छा का नाही येऊ शकत? कारण आत्मा हा आध्यात्मिक आहे आणि भौतिक जगामध्ये त्याला कधीच आनंद मिळू नाही शकत. तर हे केवळ मी शरीर आहे हे समजल्यामुळे मनातून ह्या इच्छा निर्माण होतात. म्हणून आत्म्यामुळे ह्या गोष्टी नसल्यामुळे त्यांचा त्याग करणं शक्य आहे. एका दृष्टिकोनातून जर बघायला गेलं ना, तर भक्ती न करणे हे आत्म्याची इच्छा मारण्यासारखं आहे. कारण तो आत्म्याचा साहजिक स्वभाव आहे. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास. म्हणून जे पण लोक अध्यात्मामध्ये नाहीत, जरी ते बाहेरून देखावा करत असले आनंदाचा, तरी ते म्हणजे पूर्ण स्तरावरती आनंदी होऊ शकत नाहीत. कारण ते उलट्या दिशेला प्रवास करतायत. आत्मा आनंदाने भरलेला आहे तेव्हा बाह्य आनंदाची गरज नाही. जसं आपण आत्मा सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे आपोआप तिथे आनंद आहे. आता हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर. 9:15 वाजले. आज चर्चा खूप जास्त पण केली आपण. काही श्लोक बघायचे का थांबायचं? हा ठीक आहे. सगळ्यांनी सांगा काय करायचं. चालेल ना? हा ठीक आहे. अं,
आता आपण आलोय श्लोक नंबर 56 वरती. तर भगवान दादा श्लोक नंबर 56 आणि 57 मध्ये दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात की किम प्रभाषेत, की हा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती कशा पद्धतीने बोलतो म्हणजे द्वंद्व परिस्थितीमध्ये त्याचा रिस्पॉन्स काय असतो, मान अपमानाच्या परिस्थितीमध्ये या व्यक्तीचा रिस्पॉन्स काय असतो. तर या व्यक्तीचं वर्णन श्लोक या 2 श्लोकामध्ये आहे, 56 आणि 57 मध्ये. आपण हे 2 श्लोक बघूया म्हणजे 2 प्रश्नाची उत्तरं आपली पूर्ण होतील. तर कृष्ण ते काय सांगतात, दुःखेषु अनदिग्न मना सुखेषु विगत स्पृहा. बघा 2 शब्दामध्ये स्पष्टीकरण येतं की सुखामध्ये हा व्यक्ती दुःखामध्ये विचलित होत नाही. आपण म्हणतो ना मन उद्विग्न झालंय, इथं अनुद्विग्न मन आहे, म्हणजे उद्विग्नाच्या विरुद्धार्थी शब्द, की कोणी अपमान केला म्हणून दुःखी होत नाही किंवा अपयशामध्ये दुःखी होत नाही. तर हे या स्तरावरती कदाचित आपल्याला हे कल्पना करायला कठीण जाईल, कारण आपण दिवसातून या सगळ्या गोष्टीतून नेहमी जात राहतो. परंतु याच्यातून आपल्याला एवढं समजेल की आपल्याला आणखीन अभी दिल्ली बहुत दूर आहे. सुखेषु विगत स्पृहा, आणि चांगली समजा घटना घडली तर त्याने तो वाहून जात नाही. आणि वीत म्हणजे मुक्त कशापासून, राग, भय आणि क्रोध, आसक्ती, भीती आणि क्रोध या तिन्ही गोष्टीपासून हा व्यक्ती मुक्त असतो. तर हे द्वंद्वाच्या परिस्थितीचं वर्णन आहे, कसा बोलतो. तर इथे प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये इथे मुनी हा शब्द आला म्हणून मुनी या शब्दाचं वर्णन केलंय. कृपा तू क्लास ऐकत आहे का? ओ सॉरी, कारण तिने मुनी हा शब्द विचारला होता ना, तर इथे मुनी शब्दाबद्दल वर्णन आलं म्हणून सांगितलं. तर इथे मुनी शब्दाची व्याख्या दिली आहे. मुनी म्हणजे तर्कवितर्क करणारे हे लोक. परंतु मी राधा गोविंद महाराजांच्या क्लासमध्ये ऐकलं तर त्यांनी मुनी शब्दाचे आणखीन पण काही स्पष्टीकरण दिलं. मुनी शब्दाचं नेहमीचं स्पष्टीकरण काय आहे की बौद्धिक स्तरावरती तर्कवितर्क करणारे लोक. आणि एक आणखीन मुनीचं वर्णन आहे मौन. मौन राहणारा व्यक्तीला पण मुनी म्हणतात. जसं की तुम्ही कधी ऐकलं असेल काही काही साधूंचं व्रत असतं की ते न बोलण्याचं व्रत असतं, तर अशा व्यक्तीला पण मुनी म्हटलं जातं. पण राधा गोविंद महाराज म्हटले जर बघायला गेलं तर खरा मुनी हा भक्तच आहे, कारण तो व्यर्थ गोष्टी बोलत नाही आणि नेहमी भगवंतांबद्दल बोलतो. ठीक आहे, ते मला एक गोष्ट आठवली, तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला कधी वेळ असेल तर YouTube वरती राधा गोविंद महाराजांचे भागवतांचे क्लासेस तुम्ही ऐकू शकता. खूपच छान क्लासेस आहेत, एकदम हळू आवाजामध्ये, सोप्या भाषेमध्ये, आणि कधीच ऐकण्याचा कंटाळा येणार नाही. खूप छान क्लासेस आहेत महाराजांचे. जर तुम्हाला कधी वेळ भेटला. नाही, हिंदीमध्ये राधा गोविंद महाराज. राधा गोविंद महाराज इंग्लिश मध्ये द्यायचे नाही. तुम्हाला मी गौरीकृष्ण महाराजांचे लेक्चर दिले ते आठवतं का? हा, राधा गोविंद महाराज त्यांचे गुरु आहेत. हा, तर खूप एखादी लिंक पाठवेल. हा, तर त्यांची सांगण्याची शैली खूप सुंदर आहे, तुम्हाला ऐकायला खूप आवडेल. तर कारण काय आहे, आपण जी गीतेची चर्चा करतो हे खूप तत्वज्ञान आहे. ऐकून थोडासा कधी कधी कंटाळा किंवा डोकं जड झाल्यासारखं वाटतं, पण महाराजांचे जे खास करून भगवंतांच्या लीलेचं जे वर्णन आहे ते खूपच सुंदर आहे. त्याच्या त्यांच्या कथेमध्ये मला एक गोष्ट कळाली की आपल्या नाशिकमध्ये एक खूप महान भक्त होऊन गेलेत. त्यांचं नाव होतं हरिसुरीजी. तुम्ही हरिसुरीजी बद्दल कधी ऐकले? हा, येस प्रभूजी. हा, तर हे हरिसुरीजी होते, हे खूप महान भक्त होऊन गेले. मला पण इस्कॉन मध्ये आल्यावरती कळालं. पण त्यांच्या कीर्तनाची पद्धत नारदीय पद्धत होती म्हणतात. मला वाटतं की हे वारकरी पद्धत आणि नारदीय पद्धतीमध्ये फरक असतो. तर त्यांना आता त्यांचं वर्णन करताना राधा गोविंद महाराज सांगतात, किंवा राधा गोविंद महाराजांचे आपले शिष्य आहेत हरिपार्षद प्रभू, जे संस्कृतचे पंडित आहेत. त्यांनी हरिसुरीजींच्या या पुस्तकांचं भाषांतर केलं हिंदीमध्ये. तर हे जे हरिसुरीजी होते, गृहस्थ होते नाशिकमध्ये, आणि सकाळी उठून ते गोशाळेत सेवा करायचे, आणि मला वाटते की ते 64 का काहीतरी माळा जप करायचे, आणि त्याच्यानंतर भागवतमचं वाचन करायचे, आणि नंतर मग प्रसाद वगैरे घ्यायचे.
तर असं त्यांचं जीवनाचा क्रम होता. तर एक दिवस भगवंतच त्यांना भेटतात, स्वतः कृष्ण भेटतात हरिसुरीजींना आणि कृष्ण सांगतात की तुम्ही माझ्या वृंदावनातल्या लीलेवरती टिप्पणी लिहा. मग हरिश्वरीजी म्हटले की मला कसं काय येणार? तर कृष्ण म्हटले की मी सर्व मार्गदर्शन करेन, तुम्ही त्या लीला लिहा. तर हे हरिसुरीजींचा ग्रंथ जो आहे, राधा गोविंद महाराज त्याचा खूप उपयोग करतात स्पष्टीकरण देताना. आणि इतक्या मधुर पद्धतीने हरिसुरीजींनी वर्णन केले कृष्णाच्या गोकुळातल्या लीलांचं की कृष्ण यशोदा मातेकडे जाताना दूध काय विचार करतय, ते पहा, ते मडकं आहे त्याचा काय विचार आहे, अशा सगळ्या गोष्टींचं खूपच छान पद्धतीने वर्णन आहे. तर मी तुम्हाला लिंक पाठवतो राधा गोविंद महाराजांची, तुम्ही ऐकून बघा. मला गॅरंटी की तुम्हाला ते आवडतील. खूप सुंदर वर्णन आहे. म्हणजे जेव्हा आपण गीता वाचून जर आपल्याला थोडंसं कंटाळ्यासारखं वाटलं तर असे लेक्चर आपण ऐकायला पाहिजे. तर हे मुनी बद्दल मी तुम्हाला सांगत होतो. नंतर वासुदेव हे मूळ आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. तर असा व्यक्ती सुख आणि दुःखामध्ये किंवा त्रिविध तापाने तो विचलित होत नाही, कारण दोन्ही भावनेमध्ये सम असतो. यश आणि अपयशामध्ये समभावनेमध्ये आहे. हा तर मग तो बोलतो काय, कारण किम प्रभाषेत हा शब्द वापरला ना. तर तो व्यक्ती दुःखामध्ये काय म्हणतो की हे माझे प्रारब्ध आहे आणि माझ्या प्रारब्धामुळे मला याला सामोरं जावं लागेल, आणि तो विचलित होत नाही. आणि सुखामध्ये पण म्हणतो की हे माझ्या प्रारब्धाने मला ह्या गोष्टी मिळतात आणि खूप जास्त सुखाने वाहून जात नाही. तर मुख्य वर्णन काय आहे या व्यक्तीचं, की सुखामध्ये वाहून न जाणे आणि दुःखामध्ये हतबल किंवा खचून न जाणे, स्थिर बुद्धी ठेवणे, ह्या व्यक्तीचं वर्णन आहे. आणि हा जो 57 नंबरचा श्लोक आहे याच्यामध्ये हा श्लोक बघून आपण थांबूया. इह सर्वत्र अनभिस्नेहस तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदन्ति न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हा प्रज्ञा शब्द नेहमी नेहमी येतोय, कारण चर्चा स्थितप्रज्ञाची आहे म्हणून. तर दुसरं लक्षण, पहिलं लक्षण आपण बघितलं सामान्य लक्षण काय आहे. नंतर तो कसा बोलतो याच्याबद्दल 56 आणि 57 मध्ये वर्णन आहे. 56 मध्ये सांगितले की दोन्ही द्वंद्वामध्ये समबुद्धीने असतो, आणि 57 मध्ये काय सांगतात की तो सर्वावरती स्नेह करतो, परंतु स्वार्थ प्रेरित स्नेह नाही आहे. म्हणजे की स्वार्थ प्रेरित स्नेह म्हणजे काय, की समजा मला कोणी दक्षिणा दिली तर त्या व्यक्तीला चांगलं बोलायचं, आणि एखाद्या व्यक्तीने दक्षिणा नाही दिली तर त्या व्यक्तीशी चांगलं नाही बोलायचं. तर याचा अर्थ काय होतो की हा जो स्नेह आहे तो स्वार्थाने प्रेरित आहे. तर हा स्थितप्रज्ञ व्यक्ती अशा पद्धतीचा नसतो. तर त्याच्या मनामध्ये सर्वांप्रती स्नेहाची साहजिक भावना असते आणि जीवनाच्या द्वंद्व परिस्थितीत तो विचलित होत नाही, मान अपमानाने प्रभावित होत नाही, हे त्या व्यक्तीचं वर्णन आहे. जो अशा या भौतिक उलथापालथीमुळे क्षुब्ध होत नाही किंवा जो शुभाशुभ गोष्टीपासून निर्विकार राहतो, तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर झाला आहे असे जाणावे. म्हणजे आपण जर प्रभावित होत आहोत याचा अर्थ आपण आणखीन स्थिर नाही आहोत, तर आपल्याला वेळ लागेल, पण कमीत कमी आपल्याला एवढं तरी माहिती आहे की आपल्याला कुठे जायचंय. तर ठीक आहे, इथे आपण थांबूया, बराच वेळ झालाय. तर आपण हे स्थितप्रज्ञ व्यक्तीचं वर्णन करतोय. याच्यामध्ये 2 लक्षणांची आपण उत्तरं बघितली, 2 प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघूया. कुणाचा काही प्रश्न आहे चर्चेमध्ये? ठीक आहे, तुम्ही काही बोलत नाही म्हणजे प्रश्न नाहीये. डावरे माताजी, तुम्ही ऐकताय का?